नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रराव मोरेंचं पारिपत्य ही मालिका आपण मागचे 3 दिवस सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागचे 3 भाग संपूर्ण झालेले आहेत. आजच्या 4थ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांवर जो एक आरोप केला जातो की शिवाजी महाराजांनी सरसकट मोरेंचं हत्याकांड घडवून आणलं, कत्तल केली, तर ही गोष्ट खरी आहे का? आजच्या आपल्या भागाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सूडबुद्धीने संपूर्ण मोऱ्यांचे हत्याकांड घडवून आणले का? आता विषय ऐकायला कानाला जरा कसा तरी वाटेल, पण अशा प्रकारचे आरोप जाहीर रीतीने पुस्तकांमधून लोकांनी केलेले आहेत आणि हा आरोप करणारी व्यक्ती परकीय नाही आहे तर महाराष्ट्रीयन आहे, एका बखरीची संपादक आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी व्यक्ती असा त्या व्यक्तीचं नावलौकिक आहे. या व्यक्तीचं नाव आहे विनायक लक्ष्मण भावे. विनायक लक्ष्मण भावे हे मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनामध्ये एक नावाजलेलं नाव आहे. त्यांनी ठाण्यामध्ये मराठी दप्तर ही संस्था चालू केली होती आणि या संस्थेच्या मार्फत मराठ्यांच्या इतिहासाची जी कागदपत्रे त्यांना मिळाली ती कागदपत्रे त्यांनी प्रकाशित केली होती. या संस्थेचा उद्देशच होता की मराठ्यांच्या इतिहासाची वेगवेगळी कागदपत्रे जी आहेत ती कागदपत्रे प्रकाशित करणं. या कार्याच्या निमित्ताने आणि एकंदरच महाराष्ट्रावर प्रेम करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे विनायक लक्ष्मण भावे हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक विचारवंत म्हणून, त्यानंतर शिवप्रेमी म्हणून आणि इतिहासाबद्दल अत्यंत आस्था असणारं व्यक्तित्व अशा रीतीने त्यांची ओळख आहे. पण या विनायक लक्ष्मण भावे यांनीच शिवाजी महाराजांवर अशा प्रकारचे आरोप करावेत, नुसतेच करू नयेत तर पुस्तक प्रकाशित करावं आणि पुस्तकामध्ये त्या गोष्टी लिहाव्यात, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण आपल्यापैकीच कोणीतरी एखादं पुस्तक लिहितो, त्या पुस्तकाचा आधार पकडून कुठला तरी परकीय लेखक किंवा एखादा परप्रांतातला माणूस शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं मत बनवतो आणि मग त्याने काहीतरी लिहिलं की आपण आरडाओरडा करतो. पण आपणच महाराष्ट्रीयन माणसं लिहिताना किंवा बोलताना विचार का करत नाही? त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण एखादं विधान करत असतो तेव्हा त्या विधानाने वाद होतील ही नंतरची गोष्ट आहे, पण भावी पिढीच्या मनामध्ये कदाचित शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विचार रुजले जातील याचा विचार आपण का करत नाही? आणि त्याही गोष्टी आपल्याकडे पुरावे असताना आपण ते पुरावे न तपासता अशा प्रकारची विधानं करतो. कधीकधी पुरावे नसताना स्वतःच्या मनाची विधानं करतो आणि नंतर म्हणतो की याच्याबद्दल अजून संशोधन होण्याची गरज आहे. तर या गोष्टी आपण का करतो हे मला आजपर्यंत तरी कळालेलं नाही आहे. आपणच मराठी माणसं, आपणच छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना विचार करून आणि जबाबदारीने बोलत नाही, लिहित नाही. कदाचित आपल्यापैकीच काही जणांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल न्यूनगंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज झाले ही गोष्ट मला वाटतं आपल्यापैकीच काही लोकांना अजूनही पचनी पडत नाही. म्हणून येनकेन प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बदनामी करण्याचं जे प्रथा आहे ती प्रथा शिवकालापासून आत्तापर्यंत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही की कोणतं तरी एखादं पुस्तक उचलायचं, कोणतरी एखादा संदर्भ उचलायचा आणि शिवाजी महाराजांची बदनामी होईल किंवा संभाजी महाराजांची बदनामी होईल असं चुकीचं वक्तव्य करायचं, विधान करायचं, लिहायचं, मुद्दामून लिहायचं की या आपल्या विधानाचा कोणताही सोम्यागोम्या उद्या उठला तरी पण तो विरोध करू शकेल, त्याच्याकडे पुरावे आहे, ते माहीत असताना पण लोक लिहितात. ही गोष्ट माझ्या तर आकलनाच्या पलीकडची आहे. तर हा जो आरोप आहे की शिवाजी महाराज कत्तलखोर आहेत, शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त चंद्रराव मोरेला मारून थांबले नाहीत, सूर्यराव मोरे आणि हनुमंतराव मोरेला पण मारून थांबले नाहीत, चंद्ररावाच्या मुलांना मारून पण थांबले नाहीत. या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण मोरे वंशाचा निर्वंश केला, जावलीमध्ये कत्तली घडवल्या आणि त्या कत्तलीचे अंगावर शहारे आणणारी वर्णनं जावलीतली माणसं आजही करतात. आता एवढं मोठं जर विधान करायचं असेल तर त्या विधानाला काहीतरी पुरावा पाहिजे ना. पण पुराव्या नसताना पण लोक विधान करतात, ते करण्याचं धाडस होतं कसं का? आता यामागे लोकांची मानसिकता काय असावी ते तुम्ही मला कमेंट करून खाली सांगा.
मी आता त्याच्याबद्दल जास्त भाष्य करत नाही की अशा प्रकारची विधानं, अशा प्रकारच्या आपण म्हणतो की रोगट मानसिकता आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय. तर आपण विनायक लक्ष्मण भावेंनी जे अफजल खान वध हे पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही विधानं केलेली आहेत सर्व. खरं तर अफजल खानाचा वध आणि जावळीचं मोरे प्रकरण या सर्वस्वी दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध येण्याचं काही कारण नाही. संबंध फक्त एवढाच असेल की शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली, तिथे प्रतापगड किल्ला बांधला आणि तिथे अफजल खानाच्या वधाची घटना घडली. हे फक्त एका ओळीमध्ये सांगता येण्यासारखं आहे की शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली मोऱ्यांकडून, तिथे प्रतापगड किल्ला बांधला आणि अफजल खानाच्या वधाची घटना तिथे घडली. मग तुम्ही अफजल खानाचा वध कसा झाला ते विस्ताराने सांगा. मागे शिरायचं काही कारण नाही आपल्याला, मागे काय झालं तिथे. जर तुमचा विषय अफजल खानाचा वध असेल तर, आणि जर मागे शिरायचं असेल तर मग ते गरज असली पाहिजे तुमच्या त्या विषयाची, तर शिरलं पाहिजे भूतकाळामध्ये. आणि शिरलं तर पुराव्यानिशी शिरलं पाहिजे. स्वतःच्या मनाच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण भूतकाळामध्ये नाही शिरलं पाहिजे किंवा आपल्या पुस्तकाचा विषय सोडून आपण दुसऱ्या गोष्टीवर भाष्य नाही केलं पाहिजे. आता ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळते, ती विनायक लक्ष्मण भावेंसारख्या रावसाहेब पदवी लावणाऱ्या व्यक्तीला का कळत नाही ते माझ्या लक्षात येत नाही. तर आपण आता काय करूयात की अफजल खान वध हे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी जे जावळीच्या मोऱ्यांबद्दल पहिल्याच प्रकरणामध्ये पहिल्याच 3 पानांमध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे असं पण नाही की शेवटी कुठेतरी लिहिलं आहे किंवा मध्ये कुठेतरी लिहिलं आहे. सुरुवातच जावळीच्या मोऱ्यांच्या प्रकरणापासून त्यांनी केली आहे त्या प्रकरणाची. म्हणजे पुस्तकाची सुरुवातच त्या गोष्टीपासून आहे, विषयापासून. आणि सुरुवातीच्या 3 पानामध्येच या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी बोलून टाकलेल्या आहेत. आता त्या पुस्तकाची जर आपल्याला समीक्षा करायची असेल तर त्या पुस्तकाची समीक्षा करण्याच्या आधी आपल्याला त्यांनी एक बखर संपादित केलेली आहे, म्हणजे बखर प्रकाशित केलेली आहे. त्या बखरीचं नाव आहे शेणगावकर बखर. ही शेणगावकर बखर विनायक लक्ष्मण भावे यांनी स्वतः प्रकाशित केलेली आहे. तर त्या शेणगावकर बखरीमध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे किंवा त्या बखरीमध्ये जे लिहिलेलं आहे जावळीच्या मोऱ्यांच्या प्रकरणाबद्दल, ते विनायक लक्ष्मण भावे यांनी वाचलं नसणार आहे असं नाही. त्यांनी जरूर वाचलं असणार आहे, कारण त्यांनीच ती बखर शोधून काढली आहे किंवा त्यांच्याकडे ती आलेली आहे प्रकाशित करायला. प्रकाशित करण्याच्या निमित्ताने त्यांनी ती वाचलेली आहे पूर्ण, त्यातलं शब्द आणि मग प्रकाशित केलेली आहे. त्यामुळे जावळीच्या मोऱ्यांच्या प्रकरणाबद्दल त्या बखरीमध्ये जे काही लिहिलं आहे ते, आणि आपणच नंतर पुस्तक लिहितो, त्या पुस्तकात आपण जे लिहितो आहे ते, त्याच्यामध्ये जर काही फरक येत असेल किंवा विरोधाभास येत असेल तर ते त्यांच्या लक्षात येणार नाही असं नाही. तरी पण त्यांनी काय केलेलं आहे की त्या गोष्टी तशाच विरोधाभासी त्या दोन्ही गोष्टींमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे एक माणूस बखरीमध्ये एक गोष्ट वेगळी लिहितो किंवा बखर जी प्रकाशित केली ती जशीची तशी त्यांनी छापलेली आहे. त्यांनी म्हणलेलं पण आहे त्या पुस्तकाच्या सुरुवातीला जी बखर त्यांनी प्रकाशित केली आहे शेणगावकर बखरच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की माझं काम किंवा प्रकाशकाचं काम जे त्या बखरीमध्ये जशी बखर सापडली आहे ती तशीच्या तशी लिहिणं आहे. त्याच्यामध्ये चूक बरोबर काय आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मतांतरं असतील तर ती मतं मांडणं हे इतिहास तज्ज्ञांचं किंवा विद्वानांचं काम आहे. माझं काम आहे ती बखर जशीच्या तशी प्रकाशित करणं. त्यामुळे बखरीमध्ये त्यांनी जे काही लिहिलं त्याबद्दल आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. ती बखर जशी तशी त्यांनी प्रकाशित केली. फक्त आपण हे म्हणू शकतो की बखर तुम्ही प्रकाशित केली त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे आणि पुस्तक तुम्ही लिहिलं त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे, तर हे 2 मुद्दे वेगळे वेगळे काय आहेत. जर वेगळे वेगळे असतील तर त्याचा संदर्भ दुसरीकडे तरी कुठेतरी लागला पाहिजे. म्हणजे तुमच्या बखरीत नाही लागत आहे शेणगावकर बखरीमध्ये, पण दुसऱ्या कोणत्या तरी बखरीमध्ये तरी ती गोष्ट आली पाहिजे. तर ती गोष्ट तिथेही येत नाही. आणि आपल्याला तसंही शेणगावकर बखरीमधल्या या जावळी प्रकरण जे लिहिलं आहे त्याचा रिव्ह्यू करायचाच होता. त्याचं कारण हे आहे की जदुनाथ सरकारांनी जे काही बेफाम आरोप केले शिवाजी महाराजांवर, जे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिले या मालिकेचे, त्या जदुनाथ सरकारांनी पण शेणगावकर बखरीचा संदर्भ दिलेला आहे की मी या बखरीमधून या गोष्टी घेतल्या. माझा खरंच त्यांनी त्या बखरीमधून त्या गोष्टी घेतल्या का? जदुनाथ सरकार जे म्हणतात त्याला शेणगावकर बखर समर्थन करते का त्या गोष्टीचं, ते पण आपल्याला तपासून पाहायचं आहे. म्हणून आपण काय करूयात की शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचं सुडानी हत्याकांड घडून आणलं का, हे जे मूळ आहे हे अफजल खानाचा वध पुस्तकामध्ये आहे. बेफाम आरोप केलेले ते पुस्तक ज्यांनी लिहिले त्यांनीच ही बखर संपादित केली आहे. ही बखर त्यांनी संपादित केली, त्याचा जदुनाथ सरकारांनी संदर्भ घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण या बखरीमध्ये काय लिहिलं आहे ते बघूयात. ही बखर आहे ही शके 1839 चैत्र महिन्यात म्हणजे इसवी सन 1917 प्रकाशित केली. ही तारीख लक्षात ठेवा, इसवी सन 1917, मराठी दप्तर ठाणे. इथून विनायक लक्ष्मण भावेंनी ही बखर प्रकाशित केलेली आहे. विनायक लक्ष्मण भावे हे मराठ्यांच्या इतिहासामध्ये मी जसं म्हटलं तसं प्रतिष्ठेने घेतलं जाणारं नाव आहे. त्यांचं तेवढं कार्य पण थोर आहे नाही असं नाही. आपण जे काही बोलतो आहे त्याच्याबद्दल काही मतांतरं होऊ शकतात किंवा वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचं कार्य आहे तेवढं थोर. त्यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जे परिश्रम घेतले ते कोणालाही नाकारता येणार नाहीत. तर आपण त्यांचा आदर ठेवून
पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहूयात. तर सुरुवातीला आपण काय करूयात की चंद्रराव मोरेच्या प्रकरणाबद्दल बखरीमध्ये जो संदर्भ आलेला आहे थोडासा तो मी वाचून दाखवतो आणि त्याच्याबद्दल आपण थोडं मतप्रदर्शन करत जाऊयात की जे आपल्याला चुकीचं वाटतं ते. सर्वात आधी सांगायची गोष्ट म्हणजे की सभासदाच्या बखरीनंतर ज्या बखरी लिहिल्या गेल्या त्या बखरी सभासदाच्याच बखरीची कुठे नाही कुठेतरी नक्कल करताना दिसतात. सभासदाच्या बखरीमधून प्रसंग घेताना दिसतात, वाक्य घेताना दिसतात, काही गोष्टी मागे पुढे करताना दिसतात. काही वेळेला स्वतःच्या पदरची वाक्य घातलेली आढळतात त्याच्यामध्ये, काही वेळेला दुसऱ्या गोष्टी घुसडलेल्या आढळतात, काही वेळेला कमी केलेल्या आढळतात, काही वेळेला नवीन प्रसंग आलेले दिसतात. पण या सगळ्या बखरी सभासदाच्या बखरीच्याच आधाराने लिहिलेल्या आहेत. शेणगावकर बखर पण सभासदाच्या बखरीच्याच आधाराने लिहिलेली आहे, तिचीच नक्कल करताना दिसते. त्यामुळं कोणत्याही प्रकरणाचा जास्त वेगळेपण असं काही वाटत नाही सभासदाच्या बखर आणि या बखरीमध्ये. जिथे वेगळेपण वाटेल तिथे मी तुम्हाला सांगेन की ही गोष्ट सभासदाच्या बखरीत अशी लिहिली आहे, इथे अशी लिहिली, म्हणजे आपल्या लक्षात येईल की फरक काय पडतो आहे ते. तर आपण शेणगावकर बखरीमध्ये चंद्रराव मोरे प्रकरण किंवा जावळीच्या प्रकरणाबद्दल काय लिहिलं गेलं आहे ते आपण वाचायचा प्रयत्न करूयात. ते वाचून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. सुरुवात अशी होते की सन 1063, आता सन आहे का शक्य आहे मला माहीत नाही, लिहिताना इथे सन दिसतं आहे मला, पण या साली कोकणात चंद्रराव मोरे जावलीस मोठे बंड होते. या तारखेबद्दल वाद आहे बरं का, कारण तारीख मला 1063 कदाचित तशीच लिहिली असेल, कारण जी लिहिली आहे तीच मी लिहिली आहे इथे, पण कदाचित चुकलेली पण असू शकते. आपण तारीख थोडी बाजूला ठेवूयात. कोकणात चंद्रराव मोरे जावलीस मोठे बंड होते, म्हणजे चंद्रराव मोरेंनी बंड केलं होतं किंवा बंडखोर होता असं बखर म्हणते, जो जबरदस्त हाशम व गडकोट बांधून होता. म्हणजे त्याच्याकडे जबरदस्त फौज होती. जसं आपण पहिल्या बकरीमध्ये म्हटलं किंवा नेहमी म्हणत आलेलो आहोत की चंद्रराव मोरेकडे शत्रूला धाक बसेल अशी 10 ते 12 हजाराचं पायदळ होतं, जे डोंगरी भागामध्ये लढणाऱ्या काटक माणसांचं पायदळ होतं. किमान डोंगरी भागात तरी गनिमी काव्याने लढायची वेळ आली तर चंद्रराव मोरे जर सगळं सैन्य एकत्र असेल तर त्याला तोंड देणं अवघड गोष्ट होती. मग बखरकार पण तेच म्हणतोय. ही बखर कोणी लिहिली आहे, शेणगावकर बखर, ते माहीत नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी ही बखर लिहिलेली आहे, त्यामुळे आता हे वर्णन कोणी लिहिलं ते पण आपण सांगू शकत नाही. विनायक लक्ष्मण भावेंनी प्रकाशित केली, लिहिलेली नाही आहे, हे आपण लक्षात घेऊयात. तर तो जबरदस्त हाशम व गडकोट बांधून होता. तेव्हा चंदररायाकडे रघुनाथ बल्लाळ सबनीस याचबरोबर शिवाजी राजे यांनी खलबत करून त्यास सांगितले, जे याचा विचार करिता चंदररायास मारल्या वाचून राज्य साधत नाही, त्यास तुम्हाखेरीज हे काम कोणास होणार नाही, तरी तुम्ही तेथे जाऊन हेजिबी करणे. आता इथपर्यंत जे लिहिलं आहे ते सभासद बकरीमध्ये जसं लिहिलं आहे तसंच लिहिलं आहे, यात काही फरक नाही आहे. पण लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे की इथे पण शेणगावकर बखर काय म्हणते आहे की शिवाजी महाराज रघुनाथ बल्लाळ यास म्हणाले की तुम्ही तेथे जाऊन हेजिबी करणे. म्हणजे शेणगावकर बखर कुठंही असं म्हणत नाही की शिवाजी महाराज रघुनाथ बल्लाळच असं म्हणाले की तुम्ही चंद्रराव मोरेला माझ्यासाठी त्याच्या मुलीला मागणी घालायला जा म्हणून किंवा माझी सोयरीक जुळवायला जा म्हणून असं शिवाजी महाराज म्हणलेत, असं शेणगावकर बखर म्हणत नाही. जर जदुनाथ सरकार या बकरीचा उल्लेख देत असतील तर जदुनाथ सरकार खोटं बोलत आहेत, त्या गोष्टीसाठी संदर्भ देत असतील तर. म्हणजे परत एकदाही सिद्ध होणारी गोष्ट आहे. जसं आपण सभासदाच्या बकरीमध्ये बघितलं तिथे पण ही गोष्ट सिद्ध होते की जदुनाथ सरकार लिहितात एक, संदर्भ देतात आहेत, पण त्या गोष्टी जुळत नाहीत. आता त्याच्यापुढे काय म्हटलं आहे की असे सांगून त्याचबरोबर निवडक धारकरी 25 आसाम्या दिल्या. आता इथे फरक आहे. सभासदाच्या बकरीमध्ये असं म्हटलं आहे की 125 धारकरी निवडून दिले, या बकरीमध्ये म्हटलं आहे की 25 धारकरी निवडून दिले. आता हा मगाशी मी म्हटलं तसं की या सगळ्या बकरी सभासदाच्या बकरीची नक्कल करतात, याच्या उल्लेखामध्ये किंवा तपशिलामध्ये फरक जाणवतो. तो फरक असा आहे, फरक काहीच पडत नाही. 25 जण निवडून दिले काय किंवा 125 जण निवडून दिले काय, झालं काय ते महत्त्वाचं आहे. आता काय झालं आपण पुढे वाचूयात. ते तयार होऊन तेथून निघून जावली नजीक दाखल झाले. पुढे हेजिब यांनी चंदररायास सांगून पाठवले की शिवाजी राजे यांनी आम्हास हेजिबी देऊन तुम्हाकडे राजे यांनी पाठवले असे कित्येक तऱ्हाने मतलबाने सांगून पाठवले. म्हणजे वकील जावळीमध्ये जाऊन पोहोचला आणि त्यांनी चंद्रराव मोरेला निरोप पाठवला की शिवाजी महाराजांकडून आम्ही तुमच्याकडे तह करण्यासाठी आलेलो आहोत, बोलण्यासाठी आलेलो आहोत, शिवाजी महाराजांनी पाठवलेला आहे. म्हणजे बघा इथं पण वकील काय म्हणतो आहे की मी तह करण्यासाठी आलो आहे किंवा बोलायचं आलो किंवा राजकीय कारणाने बोलायचं आलो, राजकीय निरोप द्यायला आलो. इथे पण वकील म्हणत नाही की मी कुठेही तुमच्याशी सोयरिकीचं बोलणं लावायला आलेलो आहे, जे जदुनाथ सरकार आरोप करतात ते. ही गोष्ट या बकरीच्या अनुषंगाने पण किंवा या बकरीच्या संदर्भाने पण ही गोष्ट काय होते, खोटी ठरते.
सभासद बखरीमध्ये तर ही गोष्ट लिहिलेली नाहीच आहे, इथे पण ती गोष्ट लिहिलेली नाही आहे. त्याच्यानंतर काय झालं की मग चंद्रराव बरे बोलले. नंतर त्यांनी त्यास आपणाजवळ बोलावून आणून उभयतांच्या भेटी झाल्या. नंतर उभयतांचे कित्येक प्रकारे बोलणी झाली. हेजीब यास उतरावयास जागा दिली ते तेथे लोकसुद्धा जाऊन राहिले. मग हे वर्णन सभासदाच्या बकरीसारखंच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत की वकिलाला जागा दिली, तिथे जाऊन वकील जाऊन माणसांसहित राहिला. नंतर दुसरे दिवशी पुन्हा मागती गेले. चंदरराव व सूर्यराव व रघुनाथ बल्लाळ सबनीस हे हेजीब त्रिवर्ग एकांतात जाऊन बसले. आता सभासद पण असंच म्हणतो की हे तिघेजण एकांतात जाऊन बसले. त्यानंतर शेणगावकर बखर पण म्हणते की हे तिघेजण एकांतात जाऊन बसले. ते समयी काही सिपाई लगत उभे होते. आता इथे फरक आहे. सभासद बखर असं म्हणते की हे तिघंच बसले होते. शेणगावकर बखर आपल्याला एक अधिकची माहिती सांगते. ती अधिकची माहिती काय सांगते की ते समयी काही सिपाई लगत उभे होते. पण हे शिपाई कुणाचे होते? रघुनाथ बल्लाळचे शिपाई होते, शिवाजी महाराजांच्या वकिलाचे, का चंद्रराव मोरेचे शिपाई होते? हे सांगत नाही बखर. खरं तर सांगायला पाहिजे, कारण शिपाई असतील तर दोघांचे असणार, नसतील तर कोणाचेच नसणार. ते समयी काही शिपाई लगत उभे होते. त्यावेळेस रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनी हेजीब प्रथम चंदररायावर कटारीचा वार चालवला. आता इथे काही ही बखर आपल्याला सांगत नाही की फरक आपल्याला सभासद बखरीमध्ये यामध्ये दुसरा एक फरक हा आहे की इथे बखर आपल्याला म्हणते की सरळ सरळ चंदरराय मोऱ्यावर कटारीने वार केला. सभासद बखर म्हणते की अंतहीन बोलणं लावलं वकिलाने, लग्नाच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्याचा थोडा वेळ खर्च केला नको त्या गोष्टी बोलण्यामध्ये आणि मग वार केला. इथे बखर म्हणते की सरळ सरळ वार केला, बोलणं काही झालं नाही. ते समयी शिपाई यास पूर्वी इशारात होती त्या संकेताप्रमाणे काही सिपाई यांनी सूर्यराव याजवर व चंदररायावर गर्दी करून उभयता बंदूस ठार मारले. आता इथे वेगळी गोष्ट सांगते बखर सभासद बखरीपेक्षा, की सभासद म्हणतो की चंदरराय आणि सूर्यराव दोघांवर वकिलाने वार चालवला आणि त्यांना ठार मारला आणि बाहेर निघून आला. ही बखर म्हणते की वकिलाने चंदररायावर वार केला आणि शिपायांना आधीच सांगून ठेवलं होतं की मी चंद्ररावावर वार करेन, त्यावेळेला तुम्ही सूर्यरावावर तुटून पडायचं. त्या पद्धतीने शिपाई तुटून पडले. त्यांनी चंद्रराव आणि सूर्यरावाच्या भोवती गर्दी केली आणि वकील आणि शिपायांनी मिळून चंद्रराव आणि सूर्यरावाला मारून टाकलं. आता तो मुद्दा पुढे चर्चेला येईलच, आपण चर्चा करू तेव्हा. पण एक विषय निघाला म्हणून सांगतो की ही गोष्ट इथे बुद्धीला पटत नाही की 25 शिपाई किंवा 10-5 शिपाई काय असतील ते घेऊन शिवाजीचा वकील चर्चेला बसेल आणि चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरे काहीच शिपाई न घेता चर्चेला बसतील. त्यांच्या आजूबाजूला कोणी अंगरक्षक नसतील आणि स्वतःकडे काही त्यांच्याकडे हत्यार पण नसेल. ह्या गोष्टीवर विश्वास नाही बसू शकत, कारण जर शिपाई असतील तर दोघांचे असणार, अंगरक्षक असतील तर दोघांचे असणार. फक्त शिवाजीचा वकील चंद्ररावाच्या वाड्यामध्ये येऊन स्वतःचे धारकरी शिपाई तलवार, आपण म्हणतो की मावळा जसा आपण बघतो की कमरेला तलवार, मागं ढाल भाला घेऊन हातामध्ये 10 शिपाई शिवाजीच्या वकिलाच्या मागे उभे राहिलेले आणि चंद्रराव मोरे नुसतंच एकटा येऊन बसलेले, असं होणार नाही. जर शिवाजीचा वकील 10 शिपाई घेऊन चर्चेला आला तर तिथेच त्याच्या हेतूबद्दल शंका उत्पन्न होईल, चर्चा होणारच नाही. एकांतामध्ये लोक बसणारच नाहीत काही झालं तरी. पण बसले तर सगळेजण शिपाई घेऊन बसतील, तुमची 10 माणसं आमची 10 माणसं अंगरक्षक, नाहीतर कोणाचीच शिपाई तिथे नसतील. म्हणजे या गोष्टीमध्ये काहीतरी गडबड जाणवते की बुद्धीला पटणारी किंवा तर्काला पटणारी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर रघुनाथ बल्लाळ 25 लोकांनिशी तेथून निघून परत माघारे मारामारी करीत चालले. आता 25 लोकांना घेऊन परत निघाले. एवढं चंद्रराव मोरे आणि सूर्यराव मोरेला त्यांनी मारलं. 25 लोकांनी गर्दी केली आणि 25 लोकांनी गर्दी करून त्या दोघांना मारलं. तर वाड्यामध्ये बाकीची माणसं नसतील काय? वाड्यामध्ये बाकीचे पहारेकरी आपण म्हणतो किंवा दुसरे संरक्षणासाठी असणारे सैनिक नसतील काय? हे 25 लोक मिळून दोघांना मारतायत आणि गुपचूप निघून चाललेत, असं होणार नाही. वाड्यामध्ये कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करेलच ना, किंवा निघताना हल्ला करेलच ना. त्यामुळे 25मधले 2 जण तरी धारातीर्थी पडतील तिथे. तर शेणगावकर बखर म्हणते की 25च्या 25 जण रघुनाथ बल्लाळाला घेऊन, वकिलाला घेऊन तिथून माघारी निघाले. पाठीमागे लागही आला, त्यास मारामारी करून चालले. खासे चंद्रराव सूर्यराव उभयता बंदूक खासे पडल्यावर पाठीमागे लोक कुठून लागास येईल. म्हणजे इथे पण परत विरोधाभासी विधान, जसं सभासद विरोधाभासी विधान करतो तसंच ही बखर विरोधाभासी विधान करते, कारण त्यांनी सभासदाच्याच बोलण्याची नक्कल केलेली आहे. आता इथं म्हणतायत की 25 लोक त्यांना मारून माघारी चालले, त्यांचा पाठलाग झाला. पाठलाग झाल्यानंतर परत मारामारी केली त्यांनी आणि त्या पाठलाग करणाऱ्या लोकांना परतवून लावलं. आणि परत पुढं असं म्हणतो की चंद्रराव आणि सूर्यराव उभयता बंदूक पडल्यावर पाठलाग कोण करतो? पाठलाग झाला असं पण म्हणतात, पाठलाग करतो कोण असं पण म्हणतात. आणि सगळ्यात सोपी गोष्ट जी समजायला किंवा लक्षात घ्यायला ही आहे
की जरी तुम्ही चंद्रराव मोरेला जावळीमध्ये मारलं त्याच्या वाड्यामध्ये शिरून, तरी जावळीच्या जंगलातून निघून परत महाबळेश्वर किंवा घाटावर येऊन पुढे निष्ठून जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. ती गोष्ट कर्णोपकर्णी पसरणार. ज्या लोकांना त्या घाटवाटा माहीत आहे ते लोक तुमचा वेगाने पाठलाग करणार. तुम्ही नवीन आहात त्या ठिकाणी, तुम्ही त्यांच्या पाठलागापासून वाचू नाही शकत. ते तुम्हाला कुठे नाही कुठेतरी पकडणार जर महाबळेश्वरपर्यंत ही गोष्ट पसरली तर. त्यामुळे एक तर पाठलाग झाला म्हणता, परत पाठलाग कोण करतो म्हणता, या दोन्ही गोष्टी सभासदाच्या बकरीमध्ये आणि इथे पण काय विरोधाभासी आहेत. नंतर काय झालं की नंतर असे रघुनाथ बल्लाळ, हेजीब व शिपाई यांनी काम करून शिवाजीराजे यांच्या दर्शनास आले. मग शिवाजीराजे यांनी सबनीस व शिपाई या शाबासकी देऊन नावाजले आणि सर्वांस पोशाख व याखेरीज द्रव बक्षीस दिले. म्हणजे रघुनाथ बल्लाळ वकील आणि शिपाई 25च्या 25 सही सलामत चंद्रराव मोरे आणि सूर्यरावाचा वध करून त्याच्याच वाड्यामध्ये जावलीमधून निष्ठून कोणाचाही मागमूस न लागू देता पाठलाग करणाऱ्या माणसांना मारून शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले. मुळात हीच गोष्ट बुद्धीला पटत नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे एवढं सहजासहजी होऊ शकत नाही जेवढं सहजासहजी तिथे लिहिलं आहे तेवढं. आणि 25च्या 25 लोक परत येतील कुठल्याही जखमा न होता किंवा एखादा माणूस त्यातला न पडता मारामारीमध्ये, ही गोष्ट पण शक्य नाही आहे. किमान हे तरी सांगायला पावतं की 4-5 लोकांमध्ये 4-5 लोकांना जखमा लागल्या म्हणून झालेल्या मारामारीत. मग ते थोडं वास्तवदर्शी वाटलं असतं. तर इथं ते पण लिहिलेलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना शाबासकी आणि द्रव्य दिले तर ठीक आहे, ते तर दिलंच असणार महाराजांनी, एवढं काम केलं त्यांनी तर. पण त्याच्यापुढे काय आहे की मग जावली येथे हनुमंतराव म्हणून चंदररायाचा भाऊ होता, तेथे तो बळ धरून राहिला. आता सभासदाच्या बकरीमध्ये आणि या बकरीमध्ये फरक आहे. सभासदाच्या बकरीमध्ये लिहिलं आहे की चंद्रराव मोरेला मारल्यानंतर वकिलाने शिवाजी महाराजांनी हल्ला केला जावलीवर, जावली काबीज केली. त्यात जावली काबीज केल्यानंतर हनुमंतराव मोरे जो कारभारी होता तो पळून गेला तिथून चंद्ररावाचा आणि चतुर्बेट नावाच्या गावामध्ये जागा धरून राहिला. पण ही घटना कधी झाली? शिवाजी महाराजांनी जावलीवर हल्ला केल्यानंतर झाली. इथे शेणगावकर बखर काय म्हणते की अजून शिवाजी महाराजांनी जावलीवर हल्ला केलाच नाही. वकील येऊन शिवाजी महाराजांना भेटला, त्याने झालेलं सर्व वृत्तांत सांगितलं, असं असं झालं. महाराजांनी कौतुक केलं. आता महाराज विचार करतायत की हनुमंतराव म्हणून चंद्ररायाचा भाऊबंद होता, महाराजांनी अजून हल्ला केलेला नाही जावलीवर या बकरीप्रमाणे. नंतर शिवाजीराजे यांनी आपले मनात आणले की त्यास मारल्या वाचून जावलीची शंका वारत नाही. म्हणजे फक्त शब्द बदलले, बाकी गोष्ट सभासद बकरीमधलीच आहे. असे जाणून पुन्हा संभाजी कावजी महालदार यास पाठवून सोयरिकीचे नाते लावून त्यास एकांती बोलाचाली करावयास लावून एकांती हनुमंतराव व संभाजी कावजी बसले. ते वेळेस संभाजी कावजी याने दग्याने कटारीचा वार हनुमंतराव याजवर करून हनुमंतराव यास ठार मारिले. नंतर तेथून संभाजी कावजी शिवाजीराजे यास कळवले. नंतर त्यास पोशाख व द्रव्य बक्षीस दिले. आता इथे पण काय सांगितले की जसा वकील चंद्ररावाकडे पाठवला तसा शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी नावाचा एक दुसरा महालदार होता त्याला हनुमंतरावाकडे पाठवला. तो पण एकांती बोलायला गेला हनुमंतरावाशी. हनुमंतरावाने त्याला पण वाड्यामध्ये घेतलं की शिवाजीच्या वकिलाने येऊन चंद्रराव मोरेला मारलेला आहे एकांतामध्ये बसून. हे कळल्यानंतर पण शिवाजीचा दुसरा माणूस आला, त्याला हनुमंतरावाने वाड्यामध्ये घेतलं बसायला, चर्चा केली आणि त्याने पण हनुमंतरावाला एकांतामध्ये मारून टाकलं. आणि तो पण सुखरूप बाहेर आला तिथून, त्याला कोणी अडवलं नाही. आणि त्याने तिथूनच निरोप पाठवला शिवाजी महाराजांना की मी असं असं केलं. शिवाजी महाराजांनी इथून तिथे त्याला द्रव्य पाठवलं, असा अर्थ निघतो या गोष्टीचा. आता ही गोष्ट पण मनाला पटत नाही. ही गोष्ट पण मनाला पटत नाही. त्याचं कारण काय आहे की एक चंद्रराव मोरेला जर दग्याने अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी मारला असेल तर त्याच्या दुसऱ्या माणसाला जावलीतला कुठला माणूस घरात घेणारच नाही शिवाजी महाराजांच्या. आणि एकांतात बसायला तर बिलकुल घेणार नाही. मला तर वाटतं की गावाच्या वेशीत पण येऊ देणार नाही, कोणी येतो म्हटलं तरी चर्चा करायला. ही गोष्ट पटत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होते की शंका घ्यायला जागा होते की एकतर चंद्रराव मोरेला दग्याने मारला असेल तर संभाजी कावजी परत दग्याने मारायला तीच युक्ती वापरून परत जाऊ शकत नाही जावलीमध्ये. आणि त्याच युक्तीला हनुमंतराव परत फशी पडू शकत नाही की जसं चंद्रराव मोरेला मारलं तसंच मला पण मारा, मी तुम्हाला घरात घेतो, असं तो काही म्हणणार नाही. ती गोष्ट होणार नाही. याचा अर्थ एकतर काय आहे की चंद्रराव मोरेला दग्याने मारलेला नाही आहे, तो युद्धामध्ये मारला गेला किंवा पळून गेला होता. नंतर रायरीला तो शरण आला आणि नंतर त्याला शिवाजी महाराजांनी शिरच्छेद केला. यातलं काही होऊ झालेलं असू शकतं, तो आपला विषय नाही म्हणून आपण आता त्याच्याबद्दल खोलात चर्चा नाही करत आहे. पण इथं जे बनलेलं आहे याचा अर्थ ही बकर काय आहे की ही बकर सभासदाच्या बकरीपेक्षासुद्धा जास्त अविश्वसनीय आहे. मी सभासदांनी जे वर्णन केलं आहे त्याच्यापेक्षा या बकरीतलं वर्णन जास्त अविश्वसनीय आहे. कारण इथे तर शिवाजी महाराजांनी जावलीवर हल्ला केल्याचं काही
बोलणंच अजून आलेलं नाही. शिवाजी महाराजांनी वकील पाठवून चंद्ररावाला मारलं, शिवाजी महाराजांनी माणूस पाठवून हनुमंतरावाला मारलं. आता काय जिंकायला राहिलंच नाही शिल्लक. सगळेजण मेले. जावलीचं ताट ऐकतच शिवाजी महाराजांसमोर आलं आणि शिवाजी महाराज गेले, चंद्ररावाच्या वाड्यामध्ये बसले आणि त्यांनी जावली जिंकली, असा त्याचा अर्थ निघतो. हे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी घरात बसून केल्या. नुसतेच फक्त जावली ताब्यामध्ये गेल्या, शिवाजी महाराज गेले असं या बकरीवरून भ्रम निर्माण होईल असं चित्र निर्माण होतं. पुढे काय म्हणलं, नंतर शिवाजी राजे यांनी सुद्धा जाऊन जावली काबीज केली. म्हणजे मी म्हणतो तसं सगळं संपून गेलं. आता फक्त किल्ल्या घ्यायला शिवाजी महाराज चंद्रराव मोरेच्या वाड्याच्या जावलीमध्ये गेले आणि त्यांनी जावली काबीज केली. सगळी कामं बाकी वकिलाने आणि संभाजी कावजीने करून टाकली होती. हे आपले लोक अशा बकरी लिहितात म्हणून जदुनाथ सरकारांसारख्या लोकांना लिहायला जागा होती की मारेकरी मग पाठवून शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला पण मारलं आणि मारेकरी पाठवून संभाजी कावजीला मारलं. लिहिणाऱ्यांनी या बकरकारने जरा तरी डोकं चालवलं पाहिजे ना. ज्यांनी कोणी हे लिहिलं असेल वर्णन त्याने, याने शिवाजी महाराज मारेकरी वाटतात. खरोखर असं घडलं असेल काय, तर घडलं नाही आहे. ते आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे, तिसऱ्या भागामध्ये, की शिवाजी महाराजांनी खरोखर मारेकरी पाठवून हत्या केली का. त्याचं उत्तर नाही असं आलेलं आहे आपल्या निष्कर्षाचं मागच्या भागात. तुम्ही पाहू शकता तिसरा भाग त्याच्याबद्दल. तर इथे काही जास्त बोलत नाही. इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी या बकरीमध्ये सापडते, जी दुसरीकडे कुठे सापडत नाही. नव्यानेच एक नवीनच काहीतरी आपण म्हणतो ना, एखाद्या विषयाबद्दल नवीनच काहीतरी पुडी सोडायची, तशी एक बकर एक नवीन पुडी सोडते, शेणगावकर बकर. याच्यामध्ये लिहिलं आहे की तेव्हा चंद्ररावाचे घरभाऊ 12 होते. म्हणजे सुरुवातीला काय म्हणते बकर, की शिवाजी राजे यांनी जाऊन जावळी काबीज केली. आता जावळी काबीज केली तर चंद्ररावाचे भाऊ किती होते याच्याशी काही संबंध आहे का, ते आधी सांगायला पाहिजे जर काय असेल तर. जावळी काबीज केल्यावर चंद्ररावाचे किती का भाऊ असेल ना, ते तर एक तर शरणागत झालेले आहेत, नाहीतर त्यांचा शिरच्छेद होणार ठरलेलं आहे शरण नाही आले तर. तर बकर काय म्हणते, जावळी काबीज झाल्यानंतर चंद्ररावाचे घरभाऊ 12 होते. त्याच चंद्रराव याने काही हिस्सा न देता आपण एकटा जबरीने राज्य करीत होता. म्हणजे मागच्या भागामध्ये आपण जसं म्हटलं की चंद्ररावाचा जो वंशवृक्ष होता तो वंशवृक्ष खूप मोठा होता. 8 पिढ्यांचा त्यांचा वंशवृक्ष होता आणि जावळी खोऱ्यामध्ये सर्वत्र पसरलेला होता. जावळीची जी मुख्य 12 खोरे होती त्या प्रत्येक खोऱ्याचा जो अधिपती होता तो मोरे घराण्यातलाच कोणीतरी होता. त्याचा संदर्भ घेऊन इथे ही शेणगावकर बकर बोलते आहे की ते 12 घरभाऊ होते चंद्ररावाचे आणि चंद्रराव मोरे काय करत होता की त्यांना त्यांचा हिस्सा देत नव्हता आणि एकटाच जरबेने सगळं खात होतं. बरं ठीक आहे, पुढं काय झालं, तेव्हा त्याचे 12 भाऊ यांनी शिवाजीराजे याच पासी आपला घरचा भेद सांगून राजाकडे मिळाले आणि घर फितूर करून चंद्रराव याचे राज्य बुडवले. त्या दिवसापासून त्यास उपमा मिळाली की 12 भाई त्यांनी बुडवली चंद्रराई, याप्रमाणे लोक म्हणू लागले. म्हणजे अर्थ असा की चंद्ररावाचे 12 भाऊ जे होते ज्यांच्या हिश्श्याचा चंद्रराव एकटाच खात होता, त्यांनी शिवाजी महाराजांशी युती केली किंवा शिवाजी महाराजांच्या बाजूला निघाले ते आणि त्यांनी घरातला भेद सांगितला. त्यांनी सांगितलं की कसं चंद्रराव मोरेला हरवायचं, कुठून यायला पाहिजे, कसं सैन्य आणलं पाहिजे, चंद्रराव मोरेकडे किती सैन्य आहे, कधी हल्ला करायचा, काय करा, हे त्यांनी सांगितलं सगळं शिवाजीला. शिवाजीने काही स्वतःचं डोकं चालवलं नाही, त्यांनी सांगितलं. त्यांनी घर फितूर झाले आणि चंद्ररावाचं राज्य बुडवलं आणि त्या दिवसापासून उपमा मिळाला की 12 भाई त्यांनी बुडवली चंद्रराई, असं लोक जावलीतले म्हणायला लागले त्यानंतर की 12 भाईंनी मिळून चंद्रराई बुडवली. आता ठीक आहे, या बकरीमध्ये लिहिलं आहे, पण असा काही पुरावा आहे का की बाबा हे 12 भाऊ मिळून त्यातला एक तरी भाऊ कधी शिवाजी महाराजांना भेटायला गेला होता. एकाने कोणीतरी काहीतरी पत्र लिहिलं आहे, काहीतरी गुप्त वार्ता झाली, शिवाजीचा कोणीतरी माणूस नाही तर एखादा वकील त्या 12 भाईंना भेटायला गेला होता, यातला कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे ही गोष्ट काय आहे की निव्वळ दंतकथा आहे. चंद्ररावाच्या 12 भावांपैकी एक भाऊ पण शिवाजी महाराजांना मिळालेला नव्हता, शिवाजी महाराजांनी जावली जिंकेपर्यंत तरी किमान. त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजांना मिळणं याचा अर्थ आहे स्वतःचं स्वातंत्र्य गमावून चाकरी करणं शिवाजी महाराजांची. मागच्या भागामध्ये पण मी बोललो की ही चंद्रराव मोरे जरी आदिलशहाचे मांडलिक असतील तरी नावालाच मांडलिक होते. ते आदिलशहाला पण जुमानत नव्हते आणि आदिलशहाचा पण कुठला माणूस कधी जावलीमध्ये बघायला आला नाही की हे लोक काय करतात. त्याचं कारण जावलीचा दुर्गम प्रदेश. त्याच्यामुळं नावाला विजापूरचे मांडलिक असले तरी त्यांना राजा म्हणून किताब होत आणि राज्य त्यांचंच चालत होतं स्वतंत्र. कुणाला मुजरा करायला पण जायचं नाही, कुणाचा हुकूम पण ऐकायचा नाही. ते आदिलशाह सोडून आता शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचं म्हणजे शिवाजी महाराजांची हुजराची चाकरी करावी लागणार आपल्याला. आपलं राजे पण जाणार, शिवाजी महाराज सांगतील तिथं लढायला उभं राहावं लागणार आणि आपापसामध्ये गोष्टी चालणार नाहीत. आपण जे आता जुलूम जबरदस्ती काही करत असू, मनमानी करत असू, आपलंच राज्य कोण विचारायला येते आपल्याला इथे, ती आपली मनमानी पण चालणार नाही. त्यामुळं चंद्रराव मोरे झाला काय किंवा त्याचे 12 भाऊ झाले काय, कोणालाही शिवाजी महाराजांना जाऊन मिळणं किंवा शिवाजी महाराजांना सांगून आणून चंद्ररावाला बुडवणं आणि नंतर शिवाजीला जाऊन मुजरे करणं या गोष्टी त्यांच्या पत्त्यावर पडण्यासारख्या नव्हत्या.
त्यांचं जे बेलगाम जगणं चालू होतं, बेधुंद जगणं चालू होतं, कोणी विचारणारं नव्हतं, त्याच्यावर बंधनं आणणाऱ्या होत्या. त्यामुळं कोणी चुकून पण, भले ते चंद्ररावावर नाराज असतील इथपर्यंत ठीक आहे, पण चंद्ररावाला बुडवा, तुम्ही आमचे राजे व्हा आणि आम्ही तुम्हाला मुजरा करतो हे सांगायला ते शिवाजी महाराजांना जातील, हे व्यवहाराने पटत नाही आहे. आणि त्यांच्यापैकी कोणी गेलं पण नव्हतं, ही पण गोष्ट सत्य आहे. कारण एकटा चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांशी लढू शकत नाही. संपूर्ण मोरे जावली खोऱ्यामध्ये जेवढे मोरे भाऊबंद होते किंवा मोरेंचा वंशवृक्ष होता, त्या सगळ्यांचा चंद्रराव मोरेला सपोर्टच होता. त्या सगळ्यांचा चंद्रराव मोरेला पाठिंबाच होता. त्याचं कारण आहे की जे स्वातंत्र्य ते 8 पिढ्या उपभोगत होते, ते स्वातंत्र्य त्यांना गमवायचं नव्हतं काही झालं तरी पण. आणि शिवाजी महाराजांच्या पदरी जाणं किंवा शिवाजी महाराजांना जाऊन मिळणं याचा अर्थ आहे की स्वातंत्र्य गमवणं. मग त्याच्यासाठी स्वराज्यासारख्या उदात्त हेतूला किंवा स्वराज्य संस्थापनेसारख्या उदात्त हेतूला विरोध करावा लागला तरी चालेल, ही त्यांची काय होती की विचारधारा होती की ते त्यांना चालत होतं की स्वराज्य स्थापन नाही झालं तरी चालेल, महाराष्ट्र गुलामगिरीत राहिला तरी चालेल, आम्हाला शिवाजी राजांना जाऊन मिळायचं नाही, कारण आम्ही कुठं गुलामगिरी, ते आम्ही जावलीमध्ये स्वतंत्रच आहे की आम्हाला कोण विचारायला येतो आम्ही काय करतो इथे. त्यामुळे ही जी गोष्ट लिहिलेली आहे ही या बकरीमध्ये लिहिलेली आहे. हिला कुठलाही संदर्भ नाही आहे, दंतकथा आहे. बकरींवर लोक विश्वास का ठेवत नाही त्याचं कारण एक हे आहे की याच्यामुळे लोक बकरींवर विश्वास ठेवत नाहीत. आणि आपलीच माणसं या बकरी लिहितात, आपलीच माणसं त्यांचं संपादन करतात, त्यांच्यावर पण कोणी विश्वास ठेवत नाही. त्याचं कारण अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. शेवटची एक ओळ लिहिली आहे त्याच्यामध्ये चंद्रराव मोरेंच्याबद्दल या बकरीत. आता हा किस्सा सांगितला कशाला, हा किस्सा लक्षात ठेवा की चंद्रराव मोरे 12 भाई त्यांनी बुडवली चंद्रराई, हा जो किस्सा आता सांगितला तो अफजल खान वध, आता आपण जे पुढं पुस्तक बघणार आहे विनायक लक्ष्मण भावेंनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये विरोधाभास आहे. तो तुम्हाला लक्षात येईल की इकडे एक लिहितात तिकडे एक लिहितात विनायक लक्ष्मण भावे. त्यामुळे हा किस्सा इथे लक्षात ठेवा काय झाला तो. तर पुढे काय झालं की शिवाजीराजे मावळे लोकांस कौल देऊन कीर्तत महामुरी करवली. नंतर शिवतर खोऱ्यामध्ये दादाजी महादेव बामण पुंड पाळेगार होता, त्या शिवाजीराजे यांनी कैद करून त्याचे बंड बुडविले. म्हणजे एक पुंड पाळेगार आपण म्हणतो त्या पद्धतीचा एक मनुष्य होता शिवतर खोऱ्यामध्ये दादाजी महादेव. आता तो ब्राह्मण होता हे इथेच कळतं या बकरीमध्ये लिहिले, त्याच्यावरून दुसरीकडे कुठे त्याचा ब्राह्मण असण्याचा उल्लेख नाही आहे. आणि त्या शिवाजीराजांनी कैद करून त्याचे बंड बुडवले, म्हणजे त्याने बंड केलं होतं ते शिवाजी महाराजांनी मोडून काढलं त्याला कैद करून. सभासद बकरीमध्ये असं म्हणलं आहे की कैद करून त्याचे डोळे काढले, इथं म्हणलेलं नाही आहे डोळे काढले, इथं फक्त त्याचं बंड बुडवलं एवढं म्हणलं, कैद केली एवढं म्हणलं. त्यामुळं काढले का नाही काढले याबद्दल पण वाद असेल किंवा संशय घ्यायला जागा आहे की 2 बकरी किंवा अजून एखाद्या बकरीमध्ये वेगळं काही लिहिलं असेल. आपण त्या बकरीचा ज्यावेळेला उल्लेख करू त्यावेळेला आपण ती गोष्ट तिथे पाहूयात. तर हे काय झालं की हे शेणगावकर बकरीमध्ये झालं. तर शेणगावकर बकर वाचल्यानंतर आपण काय निष्कर्ष काढू शकतो. शेणगावकर बकर कुठेही असं म्हणत नाही की शिवाजी महाराजांनी सोयरिकीचं बोलणं लावलं. शेणगावकर बकर कुठे असं म्हणत नाही की शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी चंद्रराव मोरेच्या मुली मागितल्या. त्यानंतर शेणगावकर बकर आहे ती शेणगावकर बकर कुठेही असं म्हणत नाही की जे काही सोयरिकीचं बोलणं लावलं होतं ते संभाजी कावजीने लावलं असं म्हणते ती, शिवाजी महाराजांनी लावलं असं म्हणत नाही. त्यामुळे तो एक निष्कर्ष आपण इथं काढू शकतो. शेणगावकर बकर कुठेही असं सांगत नाही की शिवाजी महाराजांनी जावली खोऱ्यातल्या लोकांची कत्तल उडवली, याला मारलं त्याला मारलं, हे केलं ते केलं. शेणगावकर बकर एवढं पण बोलत नाही की जो तो पुंड पाळेगार दादोजी ब्राह्मण पकडला होता, त्याचं नाव आता दादाजी महादेव आहे, दादोजी नाही, दादाजी महादेव पकडला होता, त्याचे पण डोळे काढले असंही बकर म्हणत नाही. म्हणजे शेणगावकर बकर हिंसेबद्दल कुठंच काही बोलत नाही, कुठलीच गोष्ट बोलत नाही. शेणगावकर बकरीमध्ये आता इथे आपण बघितलं तर आपल्याला जी मुलं होती चंद्रराव मोरेची त्या 2 मुलांचा पण उल्लेख इथे दिसत नाही की त्यांना शिवाजी महाराजांनी पकडून नेल्यानंतर त्यांचा शिरच्छेद केला ते किंवा काय झालं पुढं त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये येत नाही. तर काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा उल्लेखच याच्यामध्ये येत नाही. आणि हिंसेचा जो आपण म्हणतो की कत्तल केली, मारामारी केली, माणसं मारली, खजिना सापडला वगैरे मोघम वाटणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा उल्लेख इथे या बकरीमध्ये येतच नाही आहे. ही बकर त्याच्याबद्दल काही बोलतच नाही आहे की खजिना सापडला, सरंजाम सापडला वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल ही बकर काही बोलत नाही आहे. प्रतापगडच्या किल्ल्याबद्दल पण ही बकर जास्त काही बोलत नाही, ते उल्लेखच दिसत नाही त्याचा शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला किंवा बाकीचं काय झालं ते. ठीक आहे. आता ही बकर ज्यांनी संपादित केली त्याच विनायक लक्ष्मण भावेंनी 1919च्या नंतर, कारण त्यांनी त्या याच्यामध्ये पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलं आहे की 1919च्या आसपास ते शके 1841च्या चैत्र महिन्यात म्हणजे 1919च्या आसपास महाबळेश्वरमध्ये राहिला होते. तिथे त्यांना प्रेरणा मिळाली की अफजल खानाच्या वधाचं पुस्तक लिहिलं पाहिजे. तर याचा अर्थ त्यांनी तिथे लिहिलं असेल 1919मध्ये किंवा नंतर लिहिलं असेल थोडंफार राहिलेलं, पण 1919च्या नंतर लिहिलं आहे.
आणि बकर ही ज्यांनी प्रकाशित केली ती 1917 प्रकाशित केली. याचा अर्थ काय की बकर आधी संपादित केलेले विचार करून विनायक लक्ष्मण भावेंनी आणि पुस्तक नंतर लिहिलेलं आहे. आता त्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करणार नाही आहोत. पुस्तकामध्ये पण काही गोष्टी नव्याने आपल्याला कळतात किंवा काही नवीन माहिती कळते, एक नवीन दृष्टिकोन कळतो, काही पत्र मिळतात, काही गोष्टी चुकीच्या दिसतात किंवा काही मनाला न पटणाऱ्या गोष्टी पण त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत किंवा काही संदर्भ जाणून बुजून एखाद्या माणसाला चुकीचं ठरवण्यासाठी लिहिलं असं वाटतं. तर पुस्तकाचा रिव्ह्यू आपण आत्ता करत नाही आहोत. कदाचित जर तुम्ही कोणी म्हटलं तर आपण नंतर एकाच दिवशी त्या पुस्तकाच्या रिव्ह्यूचा एक वेगळा व्हिडिओ बनवू. आता आपण फक्त त्या पुस्तकातली पहिली 3 पानं जी लिहिलेली आहेत त्या 3 पानांवर जे काही लिहिलेलं आहे चंद्रराव मोरेच्या प्रकरणाबद्दल त्याचा रिव्ह्यू करणार आहोत, कारण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे. आता तो जो आरोप केलेला आहे शिवाजी महाराजांनी कत्तल उडवली त्याचा, ते काय लिहिलं आहे आपण बघूयात त्या पुस्तकामध्ये आणि मग त्याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूयात. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की पुस्तकाची सुरुवातच होते या ओळीने पुस्तकाची सुरुवात होते. शालिवंश शके 1577 मनमंत संवत्सरारी पौष महिन्यात श्री मनमन महाराज शिवाजीराजे भोसले यांनी चंद्रराव मोरे यास जिंकून जावली प्रांत काबीज केला. म्हणजे शालिवंश शके 1577 शिवाजी महाराजांनी जावली प्रांत काबीज केलं. आता त्याची हकीकत पुढे सांगितलेली. जावली प्रांत काबीज केला त्याची हकीकत काय आहे की जावली हस्तगत झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्या प्रांतात आपला वचक बसवण्यासाठी व मोऱ्यांचा काटा समूळ उपटून टाकण्यासाठी मोऱ्यांच्या घराण्यातील अनेक पुरुषांना ठार मारले. आता बघा दुसरं वाक्य काय आहे पुस्तकातलं की जावळी हस्तगत झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्या प्रांतात आपला वचक बसवण्यासाठी मोऱ्यांचा काटा समूळ उपटून टाकण्यासाठी मोऱ्यांच्या घराण्यातील अनेक पुरुषांस ठार मारले. आता मोऱ्यांच्या काटा समूळ उपटून टाकण्यासाठी मोऱ्यांच्या घराण्यातील अनेक पुरुषांस ठार मारले, तर किती पुरुष ठार मारले ते पण सांगा ना तुम्ही. इथे जर अनेक पुरुष तुम्ही म्हणतात जसं जदुनाथ सरकार म्हणतात की 3 मोऱ्यांचा शिवाजी महाराजांनी खून केला. ते 3 मोरे कोण आहेत? चंद्रराव, सूर्यराव आणि हनुमंतराव ह्यांचा जाणून बुजून खून केला असं जदुनाथ सरकार सांगतात. पण ते आकडा तरी सांगतात किती मोऱ्यांचा खून केलं. इथं मोगम म्हणतात विनायक लक्ष्मण भावे की अनेक पुरुषांना ठार मारले आणि ते ठार मारलं काय की शिवाजी महाराजांनी ठरवलंच होतं की मोऱ्यांचा समूळ काटा काढायचा, मोऱ्यांच्या घराण्यातला एक पण माणूस जिवंत ठेवायचा नाही. एवढा मोठा मोऱ्यांनी काय शिवाजी महाराजांचा अपराध केला होता की मोऱ्यांच्या घराण्यातला एक पण माणूस जिवंत ठेवायचा नाही. म्हणजे ज्या घोरपडेंनी शहाजीराजांना कैद केलं कपट्याने त्या फक्त घोरपडेंनाच मारलं ना शिवाजी महाराजांनी, बाकी कोणाला मारलं तेव्हा? ते भले त्यांची सल्तनत त्यांनी खालसा केली असेल मुधोळचे जे असेल ते, पण मुधोळमध्ये काय शिवाजी महाराजांनी गाढवाचा नांगर फिरवला काय? बाकीच्या लोकांना त्रास दिला काय? सर्वांनाच ठार मारलं काय? नाही ना. जो माणूस त्या गोष्टीला जबाबदार होता त्यालाच ठार मारलं. तर इथे जी काही गोष्ट आहे तर ही गोष्टच मुळामध्ये पटत नाही की हे तुम्ही म्हणता की मोऱ्यांचा काटा काढायचंच ठरवले शिवाजी महाराजांनी. तर या विधानाला आधार काय? कुठं लिहिलं आहे की शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की मोऱ्यांचा काटा काढायचा म्हणून? कुठल्या बकरीत लिहिलं आहे, पत्रात लिहिलं आहे, शकावलीत लिहिलं आहे, कुठे लिहिले? त्याचा संदर्भ दिला पाहिजे ना. संदर्भ कुठेच नाही. याचा अर्थ काय की विनायक लक्ष्मण भावे स्वतःच्या मनाने म्हणत आहेत. म्हणजे खूप मोठं विधान आहे की शिवाजी महाराजांनी ठरवलंच होतं की समूळ मोऱ्यांचा काटा काढायचा. त्याच्यानंतर चंद्रराव मोरे तर पूर्वीच मारला होता, त्याचा भाऊ किंवा दिवाण हनुमंतराव नावाचा होता. ही गोष्ट ठीक आहे, तो होता. तो जावळीजवळ चतुर्बेट येथे राहत असे. त्याच्याकडे संभाजी कावजी यास पाठवून सोयरिकीचे नाते लावून एकांती बोलाचालीत जाऊन कट्यारीचे वार चालवून जिवे मारले. आता ही गोष्ट सभासद बकरीमध्ये पण आली, शेणगावकर बकरीमध्ये पण आली, त्यांनी स्वतः संपादित केली. त्यामुळे याच्यामध्ये काही नवीन नाही की हनुमंतरावाकडे त्यांनी संभाजी कावजीला पाठवलं, एकांतात बसून कट्यारीचे वार चालवून त्याला मारला. तर ही गोष्ट खरोखर खरी आहे का नाही याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवला पाहिजे की असं झालं असेल का. पण ठीक आहे, बकरीमध्ये लिहिलं आहे, खरं आहे असं नाही, लिहिलेलं आहे 2 बकरीमध्ये आपण असं म्हणू शकतो, खरं म्हणू शकत नाही त्याला. पण ठीक आहे की त्या 2 बकरींचा तरी संदर्भ आहे की हे जे विधान केलं आहे त्यांनी हनुमंतरावाला मारले त्याला 2 बकरींचा संदर्भ आहे, वरच्या विधानाला काही संदर्भ नाही. आता पुढे जे लिहिलं आहे ते की पुढे बाजीराव मोरे व कृष्णराव मोरे या चंद्ररावाच्या भावांसही बोलून आणून त्याचा शिरच्छेद केला. आता हे विधान तर निव्वळ चुकीचं आहे. निव्वळ चुकीचं आहे म्हणजे काय की चंद्रराव मोरेची 2 मुलं होती, त्या मुलांचं नाव होतं बाजी मोरे आणि कृष्णाजी मोरे. ही 2 मुलांना शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला चंद्रराव मोरे मारला गेला आणि जावळी काबीज केली तेव्हाच कुटुंब कबिलेसकट कैद केलं होतं असं काही बकरी सांगतात. शकावल्या करीने असं सांगतात की ज्या वेळेला चंद्रराव मोरे शरण आला रायरीच्या किल्ल्यावरून त्यावेळेला त्याच्याबरोबर हे 2 पुत्र होते, त्यावेळेला या 2 पुत्रांना पण कैद केलं शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेबरोबर. पण हे काय आहे की दोन्ही ठिकाणी जे वर्णन येतं त्यात त्या पुत्रांना कैद केलं असं आहे. आता इथं काय म्हणतात की विनायक लक्ष्मण भावे
ज्यांनी एक बकर संपादित केली आहे ती व्यक्ती एवढी मोठी चूक कशी काय करू शकते की चंद्रराव मोरेंच्या मुलांचा उल्लेख भाऊ म्हणून केला आहे. याच्यामध्ये काय लिहिलं आहे की बाजीराव मोरे व कृष्णराव मोरे या चंद्ररावाच्या भावांसही बोलवून आणून त्यांचा शिरच्छेद केला. याचा अर्थ काय, एकतर विनायक लक्ष्मण भावेंना ही गोष्ट माहीत नाही आहे की ती चंद्ररावांची मुलं आहेत, भाऊ नाही आहेत. आता या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला जाऊ शकत कारण त्यांनी स्वतःच एक बकर संपादित केली, त्यामुळे त्यांना माहीत नसणार असं नाही. मग त्यांनी भाऊ असा उल्लेख केला आहे, त्याचं कारण काय आहे की लिहिण्याच्या ओघात उल्लेख केला असेल असं नाही. मुद्दामूनच दाखवायचं आहे त्यांना की शिवाजी महाराजांनी कशी कत्तल केली, की चंद्रराव मोरेच्या घराण्यातल्या लोकांची कशी कत्तल चालवली शिवाजी महाराजांनी, ते दाखवायचं म्हणून अजून 2 नावं त्यांनी त्याच्यामध्ये काय केली आहेत, ॲड केलेली आहेत अजून. की हनुमंत पहिला चंद्रराव मोरे झाला, सूर्यराव मोरे झाला, हनुमंतराव मोरे झाला, आता काय झाले हे 2 जण परत ॲड झाले त्याच्यामध्ये, कसे कत्तल करतात शिवाजी महाराज ते दाखवण्यासाठी. पण मोठी चूक झालेली इथे, मुलांना भाऊ असा उल्लेख केला आहे त्यांनी. त्यामुळे या पुस्तकाची आणि या विधानाची विश्वसनीयताच संपुष्टात आलेली, की ज्या माणसाला चंद्रराव मोरेच्या मुलांमधला आणि भावांमधला फरक कळत नाही आहे, तो माणूस जर हे प्रकरण लिहित असेल मोरेंचं काय झालं त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार. एवढा तर फरक कळला पाहिजे कोण आहे ते. त्यामुळे या चंद्रराव मोरेच्या प्रकरणाबद्दल जे काही लिहिलं आहे विनायक लक्ष्मण भावेने त्याची विश्वसनीयता या एका वाक्यामुळे संपुष्टात येते. अजून पण बरंच काही काही त्यांनी लिहिलं आहे ते आपण बघूयात. इतकेच नव्हे तर मोऱ्यांच्या घराण्यातले दूरदूरचे सर्व पुरुष मारून टाकले. आता दूरदूरचे सर्व पुरुष मारून टाकले तर कुठले मारून टाकले ते तर सांगा, एका तरी पुरुषाचं नाव सांगा. आता ही तुम्ही नावं सांगताय वरची ती पण चुकीची सांगताय, मुलांना भाऊ म्हणताय, मग दूरदूरचे पुरुष म्हणताय तर दूरदूरच्या पुरुषांची नावं सांगितली पाहिजे तुम्ही. मग ते दूरदूरचे पुरुष मारून टाकले हे तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये, संशोधनामध्ये, बकरीमध्ये, शकावलीमध्ये, कुठल्या फ्रेंच अगदी कोणी एखादा डच इंग्रज माणूस म्हणतोय त्याच्या पुस्तकात तुम्ही वाचलं की बाबा ते म्हणतात की दूरदूरचे माणूस मारून टाकले. बऱ्याचदा काय होतं की आपण मराठ्यांच्या इतिहासामध्ये काहीतरी घटना घडते आणि ती इंग्रजांना काहीतरी उलटीच कळते सांगोवांगीची किंवा कोणीतरी डच लोकांना वाढवून सांगितलेली असते, ते बिचारे तसंच लिहितात त्याच्यामध्ये. म्हणून त्यांची काही ज्या गोष्टी असतात त्या चुकीच्या येतात, संदर्भ येतात ते. तर तसा एखादा तो तरी संदर्भ द्या परकीय माणसाने लिहिलं आहे की बाबा अनेक पुरुष मारून टाकले म्हणून. कुणी लिहिलं आहे का, नाही लिहिलं ना. मग तुम्ही कोणत्या आधाराने लिहित आहे की दूरदूरचे सर्व पुरुष मारून टाकले. उगाच आपल्या शिवाजी महाराजांवर खोटा आरोप करायचा म्हणून काहीतरी खोटा आरोप करायचा, त्याच्यासाठी हे लिहिलेलं आहे. बाकी त्याला कुठलाही अर्थ नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन या घराण्यातली लहान लहान नेमती मुलेही जी जी म्हणून महाराजांच्या हाती लागली त्या सर्वांच धुळीस मिळवली. म्हणजे आता शिवाजी महाराज काय चेंगीज खान आहेत, शिवाजी महाराज काय तैमूरलंग आहेत का, शिवाजी महाराज अजून कोण आहेत की स्वतःची दहशत बसवण्यासाठी शिवाजी महाराज घरातल्या लहान लहान मुलांना पण मारतील. आयांच्या पदरामध्ये जी मुलं दडली आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी ओढून काढलं. जी जी नेमती मुलं होती त्या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी मारून टाकलं. आणि केलं काय आणि करायचं काय कारण आहे. पहिली गोष्ट काय आहे की करायचं कारण काय लहान लहान मुलांना मारून टाकायचं. जावली काबीज झालेली आहे, जावलीतला सगळं खजिना हाताशी आलेला आहे, गड किल्ले एक एक करून जिंकत चाललेले शिवाजी महाराज जावलीतले, तिथं त्यांना विरोध होत नाही. चंद्रराव मोरेच्या पदरी जे काही सैन्य होतं त्या सैन्यानं शरणागती पत्करलेली आहे, त्यातले लोक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील झालेले आहेत. विरोध करायला कोण शिल्लकच राहिलं नाही तर मारायची काय गरज आहे. ते पण मारायला अजून लहान लहान मुलांना मारायची काय गरज आहे. आणि बरं ठीक आहे, अजून दुसरीकडे कुठे काही उल्लेख आहे का शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये की शिवाजी महाराजांनी लहान लहान मुलांना पण मारून टाकलेलं आहे. कुणाचाही सूड उगवण्यासाठी शिवाजी महाराजांनी या गोष्टी केल्या तर दुसरा कुठं दाखला आहे का. म्हणजे चेंगीज खानाने एक शहर पर्शिया देशामध्ये जाळून पोळून टाकलं तर चेंगीज खानाने दुसरं शहर कुठंतरी दुसऱ्या देशामध्ये पण जाळून पोळून टाकल्याची उदाहरणं आहेत की, चायनामध्ये नाही तर इकडे तिकडे. म्हणजे त्याचा स्वभाव बदलत नाही ना, तो त्याच गोष्टी करतो. तर शिवाजी महाराजांचा स्वभाव सूड उगवायचा असता लोकांवर किंवा शिवाजी महाराजांचा स्वभाव सूड घेण्याचा असता तर शिवाजी महाराज माणसं कशाला मिळवत बसले असते, प्रेमाने, रागाने, लोभाने, दपटावून, दाकड दपशाने, प्रेमाने काही करून शिवाजी महाराजांनी माणसं गोळा केली आणि स्वराज्य संस्थापनेच्या कार्याला लावली. शिवाजी महाराजांना माणसांची गरज आहे. शिवाजी महाराजांना लहान लहान मुलं मारायला लागले जिथं जातील तिथं, तर जी माणसं शिवाजी महाराजांच्या पदरी काम करतील ती पण घाबरणार नाहीत का शिवाजी महाराजांना. हा त्याची मुलं मारतो, उद्या माझी पण मुलं मारेल, मग शिवाजी महाराजांच्या मागे कोण उभं राहील. आणि पहिली गोष्ट की ही नंतरची गोष्ट झाली. शिवाजी महाराजांना आपण जेव्हा ओळखतो त्यांचा स्वभावच नाही आहे की त्यांनी लहान लहान मुलांना मारतील म्हणून. माझी लहान लहान नेमती मुलं मारून टाकली म्हणतात, याला तुम्ही आधार दाखवा काहीतरी. बरं तुम्ही जी बकर संपादित केली त्याचा तरी आधार सांगा. ही बकर मी संपादित केली, याच्यामध्ये मी वाचलं शेणगावकर बकरीमध्ये लिहिलं होतं म्हणून. तो पण आधार नाही या गोष्टीला. मग हे भयानक आरोप विनायक लक्ष्मण भावे करतात कोणत्या आधारावर शिवाजी महाराजांवर. त्यांचं हे पुस्तक वाचून जदुनाथ सरकारांसारखी परकीय माणसं म्हणतात की शिवाजी मारेकरी होता, शिवाजी हत्याकांड घडवणारा कत्तलखोर होता. हे कोण म्हणते. माणसांना म्हणायला जागा करून सापडते, आपलीच माणसं लिहितात म्हणून सापडते.
मग ही लहान लहान नेमती मुलंही ज्याला ते म्हणत असतील, कदाचित चंद्रराव मोरेंच्या मुलांना ते लहान नेमती मुलं म्हणत असतील, तर त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत या मालिकेमध्ये पुढे. फक्त आता विषय निघाला म्हणून सांगतो, ती चंद्रराव मोरेची मुलं पण 14-16 वर्षाची मुलं होती. म्हणजे काही अगदी लहान नेमती मुलं नव्हती. आणि एवढी सुजान मुलं होती ती, की एवढी त्यांना अक्कल होती की कैदेतून विजापूरशी पत्रव्यवहार करतील आणि शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये घोरपडेंना पत्र पाठवलं आमची सुटका करा म्हणून. एवढी हुशार मुलं होती ती 14-16 वर्षाची. ती काही लहान नेमती मुलं नसणार आहेत. मग आता विनायक लक्ष्मण भावेंना ती मुलं लहान नेमती वाटत असतील तर मग आता पुढचं बोलण्याचा विषयच खुंटतो सगळा, की काही बोलूच नाही शकत आपण त्याच्यावर. मग हे पण विधान काय आहे की आधारहीन, तथ्यहीन, कोणताही पुरावा नसताना केलेलं विधान आहे. त्याच्यानंतर अजून पुढचं जे स्वतःच्या मनाचं ते म्हणतात ते, की शिवाजीच्या वेळच्या या कत्तलीची वर्णने अजूनही जावळी प्रांतातले लोक फार आवेशाने सांगतात. आता हे कोणी कत्तलीचं वर्णन सांगितलं त्याचं तर नाव सांगा. या गावातले लोक कत्तलीचं वर्णन सांगतात. हनुमंतराव मोरे चतुर्भेटमध्ये राहत होता, तर मी चतुर्भेट गावामध्ये गेलो, तिथल्या देशमुखाने मला असं सांगितलं, ते तरी म्हणा. चंद्रराव मोरे जावलीला राहत होता, मी जावलीमध्ये गेलो, तिथल्या माणसांनी मला असं सांगितलं. मी स्वतः जावली तालुक्यामध्ये, माझं स्वतःचं जे जन्मगाव आहे ते जावली तालुक्यामध्ये येतं. मी सगळे भाग फिरून बघितलेलं आहे, मला माहिती आहे, व्यक्तिशः मला माहिती आहे. लोकांना वाईट वाटतं की चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांना विरोध केला म्हणून त्यांचं पारिपत्य करावं लागलं आणि शिवाजी महाराजांना जावळीचं राज्य बुडवावं लागलं, याचं जावळीतल्या माणसांना वाईट वाटतं. पण कोणी असं सांगत नाही की शिवाजी महाराजांनी माणसांची कत्तल केली. आजही बोलत नाही. तर त्यावेळेला कुठे बोलत असतील तेव्हा? आणि बरं बोलत असतील, हे 1919 सालची गोष्ट आहे. मग 1919 साली कोण बोलत होतं तुम्हाला? त्याच्या गावचं नाव तरी सांगायचं एखाद्या, की मी या पाटलाला भेटलो होतो, मी इथं राहिलो होतो. म्हणजे असं वाघ्या कुत्र्याची गोष्ट सांगतात लोक, दंतकथा, की धनगर लोकांनी दंतकथा सांगितली वाघ्या कुत्र्याची असे होते म्हणून. तर तसं तरी काहीतरी सांगा, मी या गावामध्ये गेलो होतो, असं झालं तसं झालं, त्या लोकांनी मला हे सांगितलं. म्हणजे कुठलाही आधार नाही, कुठलाही संदर्भ नाही. म्हणजे जे काही बोलायचं ते स्वतःच्या मनाचं बोलायचं. विनायक लक्ष्मण भावे, मला वाटतं की चंद्रराव मोरेपेक्षा मोठा काहीतरी अपराध शिवाजी महाराजांनी विनायक लक्ष्मण भावेंचा केला असला पाहिजे. काय अपराध केला होता शिवाजी महाराजांनी एवढा विनायक लक्ष्मण भावेंचा, ते कळायला काही मार्ग नाही. ते का आरोप करतात एवढे बेफाम शिवाजी महाराजांवर? मग आरोप करतात ते करतात, पुरावे पण देत नाही त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता इथे जे पुरावे त्यांनी दिलेले आहेत, की आता आपण बघूया पुढे, कत्तलीची वर्णनं करतात ते फार आवेशाने सांगतात. अजून पुढे काय लिहिलं आहे? मोऱ्यांचा समूळ निर्वंश करावा हाच हेतू शिवाजीच्या मनाचा होता. परत पहिले जे वाक्य होतं तिथेच, शिवाजीला मोऱ्यांचा निर्वंश करून काय मिळणार आहे? शिवाजीला पाहिजेत माणसं लाडण्यासाठी, कारण शिवाजीला माहिती आहे माझं राज्य छोटं आहे, आज अजून कोणी हल्ला नाही केला, पण उद्या आदिलशाह हल्ला करेल, परवा औरंगजेब हल्ला करेल, अजून भरपूर लोक माझ्यावर चालूनच येणार आहेत. जेवढी माणसं मिळवता येतील तितकी मिळवावी. शिवाजी जर स्वतःच्याच राज्यातली माणसं अशी त्यांचा निर्वंश करून घरांनी नष्ट करायला लागला तर शिवाजीच्या बाजूने लढणार कोण? साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा हा उद्देश कधीच नव्हता की आपल्याच विभागातले जे मोठमोठे सरदार आहेत, मोठी घराणी आहेत, ज्यांचं नावलौकिक आहे, मानमतराब आहे, नावाजलेली घराणी आहेत, त्या घराण्यांना स्वतःकडे वळवून घ्यावं आणि त्यांची ऊर्जा स्वराज्य संस्थापनेच्या दिशेने लावावी, हा शिवाजी महाराजांचा उद्देश होता. तर शिवाजी महाराजांना निर्वंशच करायचा असता तर शिवाजी महाराजांनी बाकीच्यांचं पण केलं असतं की, म्हणजे बादल देशमुख पण शिवाजी महाराजांच्या विरोधातच लढत होते पहिल्यांदा, किंवा ते सहजासहजी शिवाजी महाराजांना वश झाले नाहीत. लढाई करून त्यांना हरवल्यानंतर मग त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्चस्व मान्य केलं आणि मग शिवाजी महाराजांच्या बाजूने प्रचंड पराक्रम गाजवला. त्यांचं नाव राहिलं आज इतिहासामध्ये बादल देशमुखांचं. कान्होजी जयदेव पण काही सहजासहजी शिवाजी महाराजांना वश झाले नाहीत. शिवाजी महाराजांना त्यांना पण तऱ्हेतऱ्हेने मॅनेज करावं लागलं. त्यावेळेला त्यांनी स्वराज्याच्या कामामध्ये झोकून दिलं स्वतःला, पण एकदा झोकून दिल्यानंतर त्यांच्या 3 पिढ्यांनी पराक्रम गाजवलं. शिवाजी महाराजांनी काही बादलांचा निर्वंश केला काय त्यांना हरवल्यानंतर? शिवाजी महाराजांनी काही कान्होजी जयदेवांचा निर्वंश करायचा पण उचलला काय, माझा ऐकत नाहीत म्हणून? मग या गोष्टी काय आहेत की या गोष्टी मनाला पटणार नाहीत. एक ते चंद्रराव मोरेंनीच काय घोडं मारले शिवाजी महाराजांचं, ते शिवाजी महाराजांनी त्याचा निर्वंश करायचं मनावर घ्यावं म्हणून. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे की जावळीचं राज्य जिंकल्यानंतर चंद्रराव मोरेकडे राज्यच नाही राहिलं शिल्लक. ना त्याच्याकडे राज्य आहे, ना त्याच्याकडे सैन्य आहे, किंवा त्याचे जे उत्तराधिकारी असतील ना त्यांच्याकडे राज्य आहे. राज्य नाही त्यामुळे उत्पन्न नाही त्यामुळे सैन्य नाही, राहायचं म्हटलं तर गडकोट किल्ले नाहीत, सगळे महाराजांच्या ताब्यात आहेत. काय बिघडवणार आहे ते महाराजांचं बिघडवून? तेव्हा हा जरी विचार केला तरी कशाला महाराज निर्वंश करतील त्यांचा? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या माणसाला राज्य करायचं असतं जुलम जबरदस्तीनं, तो दहशतीने रयत निर्माण करतो, की दहशतीने लोकांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतो. पण ज्या माणसाला स्वराज्य स्थापन करायचं असतं त्या माणसाला अशा गोष्टी करता येत नाहीत. त्या माणसाला लोकांची मनं जिंकूनच लोकं मिळवावी लागतात. दहशतीनं तुम्ही लोकांना जर मिळवायला लागला स्वतःकडे,
किंवा दुसऱ्याला मारून तुम्ही तिसऱ्याला दहशत दाखवून त्याला स्वतःकडे मिळवायला लागला तर त्याने स्वराज्य निर्माण होत नाही. माणसं तेवढ्यापुरते घाबरतात, तुमचं ऐकतात, पण वेळ आली की तुमच्यावर उलटतात. कोणी तुमच्यासाठी वेळेला जीव द्यायला तयार होत नाही. शिवाजी महाराजांसाठी माणसं वेळेला जीव द्यायला तयार झाली, कारण शिवाजी महाराजांनी अशी दहशतीने माणसं गोळा केली नाहीत, कोणाचा निर्वंश करून माणसं गोळा केली नाहीत. हे शिवाजी महाराज आहेत. मग शिवाजी महाराज मोऱ्यांच्याच मागे का लागतील हा अजून? मी मागाशी म्हटलं तसं की कदाचित चंद्रराव मोरेनी नाही, चंद्रराव मोरेचा नाही, विनायक लक्ष्मण भावेंचाच काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे शिवाजी महाराजांनी, म्हणून ते त्यांच्याबद्दल असं हे सगळं लिहित आहेत. काही पुढं अजून काय लिहिलं आहे, मोऱ्यांचे काही पुरुष याही संकटातून पळून निभावून जाऊन जीव बचावून राहिले. ठीक आहे, काही लोक वाचलेले असणार, काही लोक पळून गेलेले असणार, महाराजांची चाकरी ज्यांना करायची नाही आहे ते, आणि ते कुठं कुठं राहिलेले असणार. ते त्यांच्याकडे जागी जागी लपून बसले, त्यांचीच आडनावे त्यांनी घेतली व जीवाचा बचाव केला. आता हे काही पटत नाही. जे पळून गेले ते पळून गेले ना, त्यांच्या मागं काय महाराज लागलेत काय? म्हणजे पहिली गोष्ट इथे जे सांगितली की त्यांनी जे शिवाजी महाराजांच्या चंद्ररावाच्या भावास बोलून आणले म्हणतात, ते चंद्ररावाचे भाऊ नव्हते, मुलं होती, त्यांना कैद केलं होतं. त्या दोघांचाही शिरच्छेद केला असं म्हणतात भावे, ते चुकीचं आहे. त्यातला एक जण पळून गेला होता, म्हणजे बाजी मोरे होता, तो पळून गेला होता आणि कृष्णाजी मोरेचा शिवाजी महाराजांनी शिरच्छेद केला होता. त्या दुसऱ्या भागामध्ये आपण बोलू ते करायला पाहिजे का नाही त्याच्याबद्दल. पण एक जण पळून गेला होता ही पण माहिती नाही, म्हणजे भावेंना ती चंद्ररावाची मुलं आहेत हे पण माहीत नाही, ते त्यांना भाऊ म्हणतात. त्यातला एक जण पळून गेला होता, एकाचाच शिरच्छेद केला होता हे पण भावेंना माहीत नाही असं वाटतं आहे. आता माहीत नसेल ही गोष्टच पटत नाही बुद्धीला, त्यांनी बकर संपादित केली म्हणल्यावर. पण आपण धरून चालू त्यांनी इथे लिहिलं म्हणजे त्यांना माहीत नाही आहे. आता जो पळून गेला होता त्या बाजी मोरेनी काय स्वतःचं नाव बदललं काय? म्हणजे मिर्झाराजे जयसिंग ज्या वेळेला चालून आला त्यावेळेला मिर्झाराजे जयसिंगांनी सगळ्यांना पत्र पाठवली शिवाजी महाराजांच्या वैऱ्यांना की तुम्ही आम्हाला येऊन मिळा. तेव्हा त्याने बाजी मोरेला पण पत्र पाठवलं आणि बाजी मोरे पण मिर्झाराजे जयसिंगला सामील झाला होता. मग ही जर गोष्ट खरी असेल तर चंद्रराव मोरेचा स्वतःचा मुलगा पळून गेला, त्यानं स्वतःचं नाव नाही बदललं, नाव बदलून कुठं दडून बसला नाही, तर बाकीच्यांना दडून बसायचं काय कारण आहे? म्हणजे शिवाजी महाराज लागणार कोणाच्या मागे? चंद्रराव मोरेच्याच मुलाच्या मागे लागणार ना. आजूबाजूच्या मागे लागायचं काय कारण आहे त्यांना पळून गेलेल्यांचे? म्हणजे ही गोष्ट पण काय आहे की ही गोष्ट पण न पटणारी आहे तर्काला की मोऱ्यांचे पुरुष पळून गेले, जिथे राहिले तिथे आडनाव बदलून राहिले. साक्षात चंद्रराव मोरेच्या मुलाला आडनाव बदलायची गरज नाही पडली, जिथं दडून बसलं होतं तिथं, तर बाकीच्यांना काय पडावी? तेव्हा महाराज त्यांच्या मागं काही लागले नव्हते. झालं हे होतं की महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर जे लोक शरण आले त्यांच्यासमोर पर्याय ठेवला, तुम्ही आम्हाला सामील व्हा, चाकरी करा, आमची सैन्यामध्ये भरती व्हा, स्वराज्य संस्थापनेच्या कार्यामध्ये भरती व्हा. नसेल होत तर किमान वैर तरी करू नका, शेतीवाडी करून राहा किंवा तुम्हाला जे करायचं तुम्ही करा, किंवा तुम्ही जाऊ शकता दुसरीकडे कुठे जायचं आहे तिकडे. पण शिवाजी महाराजांनी कोणाची हत्या नव्हती केली, तो शिवाजी महाराजांचा स्वभाव नाही. आपण अफजल खानाच्या वधानंतर बघितलं की शिवाजी महाराजांनी शरण आलेल्या माणसांना पर्याय दिला की तुम्ही स्वराज्य संस्थापनेच्या कामामध्ये सामील व्हा. नसेल व्हायचं तर तुम्हाला सांगा, तुमचा योग्य तो आदर सत्कार करून तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे जाण्याची तुम्हाला व्यवस्था करून देतो. मग हाच पर्याय शिवाजी महाराजांनी मोरेंच्या नंतर चंद्रराव मोरेच्या मृत्यूनंतर पण जे शिल्लक राहिले असतील त्यांच्या समोर ठेवला होता. त्यातले जवळजवळ बहुतांशी लोक म्हणजे 80 ते 90% लोक किंवा 95% लोक पण म्हणू आपण शिवाजी महाराजांना सामील झाले होते. त्यामध्ये मोरारबाजी देशपांडे पण आले. 95% लोक सामील झाले होते. आपण म्हणू शकतो त्याचं कारण काय की सभासदांनी असं म्हणलं की शिवाजी महाराजांच्या पायदळाची संख्या जावली जिंकल्यानंतर दुप्पट झाली. जावली जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पायदळाची संख्या दुप्पट कशी होईल? म्हणजे शिवाजी महाराजांचं पायदळ 10 ते 12 हजार होतं असं धरून चालू. जावली जिंकल्यानंतर ते 20 ते 22 हजारपर्यंत गेलं. कसं गेलं? ते चंद्रराव मोरेचेच लोक सामील झाले ना त्यांना लढायला स्वराज्य संस्थापनेच्या कामामध्ये. म्हणजे त्यांना चाकरी कोणाची नाही कोणाची तरी पोट भरण्यासाठी करायचीच होती. त्यात शिवाजी महाराजांसारखा पुरुष जो दैवी काम करायला सिद्ध झालेला आहे, जनतेच्या भल्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी लढतोय, असा राजा मिळाला तर ते का नाही चाकरी करणार शिवाजी महाराजांची? मग इथं हे सगळे लोक पुरुष दडून बसले होते, त्यांनी आडनावं बदलली आणि ते आडनावं बदलून पण आयुष्यभर लपून छपून जगत होते आणि शिवाजी महाराजांचे मारेकरी त्यांचा आयुष्यभर पाठलाग करत होते. हे जे काही चित्र रंगवलं जातं हे निखालच खोटं चित्र आहे. पण या दुर्दैवाने या गोष्टी आपल्याच माणसांनी लिहिल्यामुळं मग आता किती वेळा सांगायचं, प्रत्येक वाक्याला बोलायला लागते. ते आपल्या माणसांनी काय काय लिहिले बघा. हे काय विनायक लक्ष्मण भावेंचं आपण उदाहरण घेतो आहे कारण हे खूप त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. पण बाकीचे पण लोक आहेतच की आडून आडून लिहिणारे महाराजांबद्दल. असं हे आपलीच माणसं आहेत. हे आपल्याच माणसांमुळं बाहेरच्या माणसांना बोलायला जागा सापडते. किती गोष्टी लिहाव्यात आणि का लिहाव्यात? आता पुढं अजून काय लिहिले वाक्य एक की बापाच्या अपराधाकरता अजान पुरुषास व अज्ञान लोकांचं मारून त्यांचे प्राणहरण करावे हे हल्लीच्या मनुत कोणासही रुसणार नाही. बघा, म्हणजे पुरुष पळून गेले, त्यांनी आडनावं बदलली, जीवाचा बचाव केला, ठीक झालं. पुढं काय झालं? बापाच्या अपराधाकरता अजान पुरुषास व अज्ञान लोकांचं मारून. बापाचा अपराध म्हणजे कोण? चंद्रराव मोरेचा अपराध.
त्याच्या अपराधाकरता शिवाजी महाराजांनी त्याच्या 2 मुलांचं मारलं. आता हे तर निकालच खोटं, एकाचंच मारलं, पण तरी पण धरून चालू आपण ते म्हणतात 2 मुलांचं मारलं. तर त्या 2 मुलांचं मारून अज्ञान लोकांचं मारून, म्हणजे जे माहीत नाहीत त्यांना मारून त्यांचे प्राणहरण करावे, हे हल्लीच्या म्हणून कोणाचं पटणार आहे? हल्लीच्या म्हणून म्हणजे हल्लीच्या काळामध्ये 1919 साली त्यांनी ते पुस्तक लिहिलं. तर विनायक लक्ष्मण भावेंना असं म्हणायचं असेल की 1919 साली कोणाला पटणार नाही आजच्या आधुनिक काळामध्ये की बापाच्या गुन्ह्याची शिक्षा मुलांच द्यावी आणि ज्या माहीत नाही त्या लोकांचंही द्यावी. आता पहिली गोष्ट ही आहे की कृष्णाजी मोरेला, जो चंद्ररावचा मुलगा होता, त्याचा शिरच्छेद केला शिवाजी महाराजांनी, जी शिक्षा दिली होती ते बापाच्या गुन्ह्यासाठी दिली नव्हती. त्यानं घोरपडेंशी संधान बांधलं आणि त्याची पत्र तो घोरपडेंना पाठवत होता की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बंड करण्यासाठी किंवा फितुरी करण्यासाठी. ती पत्र सापडली, ती पत्र शिवाजी महाराजांनी त्याला दाखवली कृष्णाजी मोरेला, आणि तुम्हाला शरण आल्यानंतर मानमतराब दिला, तुमची जहागीर परत दिली थोड्याफार प्रमाणामध्ये, स्वराज्याच्या कार्यामध्ये तुम्हाला सामील करून घेतलं, तर तुम्ही आमच्या विरोधात गद्दारी करता, म्हणून त्याचा शिरच्छेद केला. आणि तो शिरच्छेद पण पत्र दाखवल्यानंतर केलं. मग आता याच्यामध्ये अज्ञान पुरुष कोण आहे जास्त मारून, किंवा अजान पुरुष कोण आहे? ते जर एखादा चंद्रराव मोरेचा 15-16 वर्षाचा मुलगा शिवाजी महाराजांबरोबर अशा प्रकारची फितुरी करत असेल तर त्याला काय अजान म्हणायचं काय? आणि ती काही शिक्षा दिली ती काही बापाच्या अपराधाची दिली काय? त्याने पत्र पाठवली त्याची शिक्षा दिली, त्याला बापाच्या अपराधाची शिक्षा नाही दिलेली. म्हणजे हा पण खोटेपण आहे. पण इथं भासवलं काय जातं की शिवाजी बघा किती कृतज्ञ आहे, शिवाजी किती क्रूर आहे, शिवाजी किती माणुसकी हरवलेला माणूस आहे की बापाच्या अपराधाची शिक्षा पोरास देतो. हे असं इथं घोषित केलं जातं. आणि अज्ञान लोकांचं मारून, तर अज्ञान लोक कोणते तरी सांगा तुम्ही. काय त्या अज्ञान लोकांची कुठे चिता आहे, समाधी आहे, मंदिर आहे, काही वीरगळ लावली आहे किंवा अजून काही केलं त्या अज्ञान लोकांचं मारलं आहे? किंवा जावळीतला कोणी माणूस म्हणतो की अज्ञान आमच्या पूर्वजात शिवाजीने मारलं म्हणून. जावळीतला तर कोणी माणूस आज म्हणणार नाही की माझ्या पूर्वजात शिवाजीने मारलं म्हणून. ज्याला कोणाला मारलं शिवाजी महाराजांनी, ते चंद्रराव मोरेला मारलं, त्याच्या भाऊबंधांना मारलं, ते पण जे लढत होते त्यांना मारलं, जे लढत नव्हते त्यांना नाही मारलं. आणि लढता लढता जी लढाई झाली जावळी काबीज करताना, ती जावळी काबीज करताना मोऱ्यांकडचे लोक पण लढतच होते शिवाजी महाराजांची, लढत नव्हते असं नाही. 1 महिना जवळजवळ ती लढाई लागली. जावळी जरी काबीज झाली तर संपूर्ण जावळीचे 12 जी खोरी होती ती 12 खोरी नियंत्रणात आणायला, सर्व किल्ले नियंत्रणात आणायला, त्यांची परत डागडुजी करायला, तिथे शिबंदी ठेवून त्यांची व्यवस्था लावायला शिवाजी महाराजांना 1 महिना लागला. त्याच्यामध्ये लढाई चालू होती, लढाईमध्ये काही लोक मारले गेले असतील. पण एकदा ती गोष्ट झाली 1 महिन्यानंतर की नंतर शिवाजी महाराज परत जावळीत गेले आणि लोकांना मारतायत ते चंद्रराव मोरेच्या अपराधासाठी, असं झालं आहे का? आणि तसं होत असतं तर जावळीची निवड जेव्हा प्रतापगड किल्ला शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी निवडला, तर प्रतापगड किल्ला जो शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी निवडला, तर तो अफजलखानाच्या वधासाठी शिवाजी महाराज प्रतापगड किल्ला निवडूच शकत नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला मारलं, तिथं दहशत बसवली, लोकांना एक एक करून वेचून मारलं, कोणाला जुलूम जबरदस्ती केली, हातपाय तोडले, त्यानंतर शिक्षा दिली चंद्रराव मोरेची. तर तिथलं जनमानस शिवाजी महाराजांच्या विरोधात असतं ना. मग प्रतापगडच्या किल्ल्यावर शिवाजी महाराज सुरक्षित नाहीत, असुरक्षित जास्त आहेत. अफजलखानापेक्षा जास्त धोका त्यांना मोऱ्यांच्या माणसापासून जे असंतुष्ट आहेत तिथं. मग शिवाजी महाराजांनी कशाला प्रतापगडचा किल्ला निवडला असता? धागा त्यांच्याकडनं झाला असता ना, कारण यांनाच चोरवाटा माहिती आहेत सगळ्या. यांनी जर अफजलखानाला त्या चोरवाटा सांगितल्या ते शिवाजी महाराज प्रतापगडच्या किल्ल्यावर सुरक्षित आहेत का? नाही आहेत ना. पण हे खोटं आहे ना, हे जे आता हे लिहित आहे हे खोटं आहे, कारण असं झालेलं नाही आहे. उलट शिवाजी महाराज तिथे जाऊन बसले प्रतापगडच्या किल्ल्यावर, आणि शिवाजी महाराजांच्या पायदळामध्ये जे सैन्य होतं त्यातलं अर्ध सैन्य मोऱ्यांचं होतं सामील झालेलं. मग आता ही गोष्ट जर लक्षात घेतली तर कुठल्या अज्ञान लोकांना मारलं बाबा शिवाजी महाराजांनी? आणि हे जे तुम्ही विधान केले तर त्याचं काहीतरी नाव तरी सांगा. या पुस्तकामध्ये वाचलं मी, किंवा कुणाचं तरी नाव घ्या जावळीतलं, या माणसानं मला सांगितलं म्हणून. म्हणजे पुस्तकाच्या सुरुवातीला जसं ते म्हणतात की मी महाबळेश्वरला जाऊन राहिलो, प्रतापगड मला दिसत होता आणि मग मला अफजलखान वधाची पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली, तसं हे तुम्हाला कोणी सांगितलं तिथं राहिलेल्या माणसाने? त्याचं पण काही नाव घेत नाहीत, त्याचा पण काही पुरावा देत नाहीत. त्यामुळे हे पण खोटं आहे. आणि आता या हल्लीच्या म्हणत कोणाचं रुसणार नाही, हल्लीच्या काळात कोणाचं रुसणार नाही म्हणे बापाच्या अपराधाची शिक्षा पोरांना द्यावी, हल्लीच्या काळात कोणाचं रुसणार नाही. हल्लीच्या काळात नाही, कधीच कोणाला रुचणार नाही की बापाच्या अपराधाची शिक्षा मुलांना द्यावी म्हणून. हल्लीच्या काळाचा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? मग ही काय आहे की विनाकारण पिंक टाकणं म्हणतो आपण, आपल्या विचाराची गरज नसताना तशा प्रकारे टाकलेलं एक पिंक आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा जाणून बुजून खराब करण्यासाठी. त्यानंतर पुढं आता हे त्यांना माहिती आहे, म्हणजे आपण जे काही लिहितो आहे ते विनायक लक्ष्मण भावेंना माहिती आहे की आपण हे जरा अतिच लिहिलेलं आहे, जे काही वाक्य केलं आहे ते. पण ते वाक्य लिहिण्याचा मोह त्यांना आवरलेला नाही. पण आता सारवासारव तर केली पाहिजे ना जे लिहिलं आहे त्याची. मग सारवासारव करण्यासाठी पुढचं एक वाक्य लिहितात. ते पुढचं वाक्य काय आहे? त्यातून बापाचे अपराध किती घोर होते
हेही उपलब्ध कागदपत्रांवरून आपणास नीटसे आजमावता येत नाही. बघा, म्हणजे आता याचा अर्थ काय झाला? तुम्ही तर म्हणताय की बापाच्या अपराधाची शिक्षा मुलांस दिली, ती शिक्षा देणं चुकीचं होतं, तरी पण दिली. मग आता त्या बापाच्या अपराध कोणते ते तरी सांगा तुम्ही. कुठल्या बापाच्या अपराधाची शिक्षा मुलांस दिली? तर आता पुढं काय म्हणतात? तुम्हीच स्वतः म्हणता की ते बापाच्या अपराध किती घोर होते, ती पण जी कागदपत्र उपलब्ध आहेत त्याच्यावरून सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला बापाचे अपराध किती घोर होते ते पण माहीत नाही आणि ते सांगता पण येत नाही तुम्हाला, आणि तुम्ही म्हणता की बापाच्या घोर अपराधांची शिक्षा मुलांस देणं चुकीचं आहे. याला काय अर्थ आहे? म्हणजे दोन्ही बाजूने आपण जे म्हणतो ना की आपण दोन्ही बाजूने तुम्ही ढोलकी वाजवतात, इकडनं पण बोलतात तिकडनं पण बोलतात. एक तर तुम्हाला माहीत पाहिजे बापाचे अपराध काय, तर मग तुम्ही म्हणा की बापाच्या अपराधाची शिक्षा मुलांना दिली म्हणून. त्या अपराधच तुम्हाला नीटशे माहीत नाहीत असं तुम्ही म्हणता आणि परत ते विधान करताय जे निकालच खोटं विधान करतात त्याच्याबद्दल. मग विश्वसनीयता एखाद्या लिखाणाची कमी होते किंवा ते लिहिणाऱ्या माणसाची पण विश्वसनीयता समाजामध्ये कमी होते, ते अशा प्रकारे कमी होते अशा प्रकारची विधानं केल्यावर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळं जे काही त्यांनी लिहिलं आहे ते पुस्तकाच्या पहिल्या पानावर खाली संदर्भ दिला आहे सभासद बकरीचा. आता सभासद बकरींमध्ये चंद्रराव मोरेच्या प्रकरणाबद्दल काय लिहिलं आहे ते आपण दुसऱ्या प्रकरणात आपल्या या व्हिडिओच्या दुसऱ्या मालिकेमध्ये पूर्णपणे वाचून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चंद्रराव मोरेबद्दल सभासद बकरीमध्ये केवळ इतकंच लिहिलं आहे की शिवाजी महाराजांनी राजकीय कारणाने वकील पाठवला, बाचाबाची झाली, वकिलाने कटारीचे वार चालवले, त्यात चंद्रराव सूर्यराव मारला गेला, वकील मिळून परत महाराजांकडे फिरून आला, शिवाजी महाराजांनी हल्ला केला, जावळी जिंकली, त्याच्यानंतर हनुमंतराव मोरेला संभाजी कावजीच्या मार्फत हनुमंतराव मोरे होता तो मारला गेला, दौलत मिळाली, संपत्ती मिळाली, शिवाजी महाराजांनी प्रतापगडचा किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराज परत आले. एवढंच सभासदाच्या बकरीमध्ये लिहिलं आहे. जर ढोबळमानाने सांगायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांनी कत्तल केली, शिवाजी महाराजांनी शिरच्छेद केले, शिवाजी महाराजांनी माणसं मारली, शिवाजी महाराजांनी बाकीच्या गोष्टी केल्या, कुठं लिहिले सभासदाच्या बकरीमध्ये? म्हणजे याच्यामध्ये हे वरती जे काही आता आपण वाचून दाखवलं पुस्तकातलं त्यातल्या फक्त 3च गोष्टींना सभासदाच्या बकरीचा आधार आहे. एक तर चंद्रराव मोरे मारला गेला, दुसरं हनुमंतराव मोरे होता, त्या हनुमंतराव मोरेला संभाजी कावजीच्या हातून मृत्यू आला, तिसरं की कुटुंब कबिला जो होता आणि चंद्ररावशी मोरेशी जी मुलं होती त्या 2 मुलांना शिवाजी महाराजांनी कैद केलं. बस एवढ्या 3 गोष्टी सोडल्या तर सभासद बकरीचा इथे हे काही जे लिहिलं आहे त्यांनी वरच्या पॅरेग्राफमध्ये त्या पॅरेग्राफमधल्या कुठल्याही गोष्टीला काही आधार नाही. पण खाली आधार पुस्तकामध्ये काय लिहितात विनायक लक्ष्मण भावे की संदर्भ सभासद बकर. म्हणजे ज्या माणसाने सभासद बकर वाचलेली नाही त्याने जर हे पुस्तक वाचलं तर त्याचा असा समज होईल की ही सगळी कत्लीची वर्णनं विनायक लक्ष्मण भावेंनी सभासदाच्या बकरीमधून घेतली आहेत. याला म्हणतात वैचारिक बदमाशी करणं. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर स्वतःचं मत दुसऱ्यावर लादायचं आणि संदर्भ दुसऱ्या कुठल्या तरी माणसाचा द्यायचा. 1919 साली सभासदाची बकर किती लोकांना वाचायला उपलब्ध असेल हा प्रश्न तुम्ही विचारून बघा स्वतःच्या मनाला. आजही आपल्याला भेटत नाही, ती फ्रीमध्ये उपलब्ध आहे इंटरनेटवर, तरी बऱ्याच लोकांना सापडत नाही वाचायला, किंवा किती लोकांनी वाचली असेल ती. म्हणजे ही इंटरनेटच्या काळामध्ये अवस्था आहे. तर 1919 साली किती लोकांना ती वाचायला भेटणार आहे सभासदाची बकर? त्यामुळं हे असं पुस्तक एखाद्याच्या हातामध्ये पडलं की माणसं त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. का? अरे त्याने संदर्भ दिला आहे खाली, सभासदाची बकर लिहिली आहे, ते खरंच असणार ना. मग लोकांना वाटणार की सभासदाने पण शिवाजी महाराज कत्तलखोर आहेत असं लिहिलं आहे. त्यामुळे ही पुस्तकं आहेत ती फार धोकादायक आहेत, यांचा खोटेपणा फार आहे. तर अजून काही गोष्टी आहेत त्या आता आपण पटपट वाचूयात थोडक्यामध्ये, कारण 1 तास होत आलेला आहे. तर जावळीकर मोरे आता याच्यामध्ये काय केलं आहे की जावळीकर मोरे शिवाजी महाराजांना काय म्हणले आणि शिवाजी महाराज जावळीकर मोऱ्यांना काय म्हणले ते लिहिलं आहे. तर ती 2 वाक्य आपण वाचूयात. ती त्यांनी जावळीच्या मोऱ्यांच्या बकरीमधून घेतलेली आहेत, या पुस्तकामध्ये आहेत ती. तर जावळीकर मोरे आपणास राजे म्हणवीत, त्यास शिवाजी राजाने कळवले की तुम्ही मुस्तफद राजे म्हणवता, राजे आम्हास श्री शंभूने राज्य दिले, तर तुम्ही राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे, इतक्यावरी बदफैली केलिया मारले जाल, असा निरोप शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेला पाठवला. आता हे सांगण्यामागचं उद्दिष्ट काय? हे सांगण्यामागचं उद्दिष्ट तेच आहे परत की शिवाजीला राज्य वाढवायची स्वतःची खुमखुमी होती, म्हणून त्याने चंद्ररावावर आक्रमण केलं. चंद्रराव मोरे स्वराज्यामध्ये सामील होत नव्हता हे नाही सांगत आहेत लक्ष्मण विनायक भावे. सांगतायत काय अप्रत्यक्षपणे की शिवाजीला महत्त्वाकांक्षा होती म्हणून शिवाजीने असा निरोप पाठवला. आता असा निरोप जर शिवाजीने कोणाला पाठवला तर कुठल्या मानी माणसाला तो निरोप रुचेल? म्हणजे बोलण्याचा आविर्भाव काय बघा. असा निरोप जर कुणाला आला की हात बांधून शरण या, तो पण 8 पिढ्या जो माणूस राजा आहे त्याला कालच्या मिसरूड न फुटलेल्या 20 वर्षाच्या पोराने निरोप पाठवला की तुम्ही कुठले राजे, आम्हाला शरण आहे, असा निरोप जर कुणाला पाठवला तर त्या माणसाने काय करायला पाहिजे?
त्या माणसाने काय करायला पाहिजे ते पुढच्या वाक्यात लिहिलं आहे. शिवाजी महाराजांचे हे म्हणणे मोरे यास न रुचून उत्तर पाठवले की तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिदले, मुस्तफत राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो. येता जावली जाता गोवली, पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल तर आजच यावे. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर याचे कृपेने राज्य करतो, असा चंद्रराव मोरेने निरोप पाठवला. म्हणजे विनायक लक्ष्मण भावे असा भासवायचा प्रयत्न करतात की पहिल्यांदा शिवाजीने निरोप पाठवला. शिवाजीने कोणाला निरोप पाठवला की 8 पिढ्या ज्याच्या 8 पिढ्यांनी राज्य केलं अशा राजाला शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला. कशासाठी पाठवला? ज्या स्वतःचं राज्य वाढवण्याची महत्त्वाकांक्षेपायी पाठवला. समूळ मोऱ्यांचा निर्वंश करायला शिवाजी काहीतरी निमित्तच शोधत होता म्हणून पाठवला. सर्व मोऱ्यांचा त्याला नायनाटच करायचा होता. जावली जिंकणं हे दुय्यम ध्येय होतं. प्रथम ध्येय मोऱ्यांचा नायनाट करायचा होता म्हणून त्यांना भडकवण्यासाठी शिवाजीने असा निरोप पाठवला. असं इथं विनायक लक्ष्मण भावेंना भासवायचं. आणि मग असा निरोप पाठवला तर त्या माणसाने काय करायला पाहिजे? जे चंद्रराव मोरेंनी केलं तेच करणार. तो काही 20 वर्षाच्या मुलाला घाबरेल तेव्हा? 20 वर्षाचा मुलगा मला म्हणतो की तू हात बांधून शरण येईन, मी 8 पिढ्यांचा राजा आहे, मी कशाला तुला घाबरेन तेव्हा? आणि माझ्याकडे एवढं मोठं सैन्य पण आहे, 10-12 हजाराचा, जावलीसारखा मुलूक पण माझ्या अधीन आहे, उद्या येत असेल तर आजच ये, असंच म्हणणार. मग युद्ध झालं त्यात चंद्रराव मोरेचा काय दोष आहे? हे पुस्तक तरी असंच भासवायचा प्रयत्न करते एखाद्या माणसाला. या पुस्तकात कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की चंद्रराव मोरेंनी जेवढ्या आगळीकी केल्या शिवाजी महाराजांच्यातली एक पण आगळीकी याच्यामध्ये सांगितलेली नाही. आता त्या सगळ्या सांगत बसत नाही कारण त्यात फार वेळ जाईल. त्या सगळ्या इंटरनेटवर तुम्हाला उपलब्ध आहेत वाचायला की चंद्रराव मोरेंनी काय काय आगळीकी केल्या शिवाजी महाराजांच्या. मग त्या कुठेही सांगत नाहीत. चंद्रराव मोरे स्वराज्याच्या ध्येयामध्ये सामील व्हायला तयार नाही, स्वराज्य संस्थापनेमध्ये मदत करायला तयार नाही. विजापूरचं मांडलिकत्व त्याला भूषण वाटतं, ते विनायक लक्ष्मण भावे कुठेही सांगतात. फक्त एवढं शिवाजी महाराज काय म्हणले ते सांगतात, जेणेकरून शिवाजी महाराजांबद्दलचे गैरसमज अजून वाढतील. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढं एक वाक्य लिहितात की हे सगळं झाल्यानंतर वाक्य काय लिहितात ते वाक्य वाचा. त्या वाक्यामध्ये मोठा अर्थ आहे. इत्यादी इत्यादी हाच काय तो मोरे यांचा अपराध. प्रश्न काय विचारत विनायक लक्ष्मण भावे? हाच काय तो मोरे यांचा अपराध आणि एवढ्याच करता त्याचे कुटुंबाचा विध्वंस केला. म्हणजे चंद्रराव मोरे शिवाजीची चाकरी करत नाही, हा चंद्रराव मोरेचा अपराध होता. एवढ्याच कारणासाठी शिवाजीने चंद्रराव मोरेचा विध्वंस केला असं विनायक लक्ष्मण भावे त्या पुस्तकामध्ये लिहितात. आता एवढं सगळं एखाद्या मराठी माणसानेच लिहून ठेवल्यानंतर एखाद्या परकीय लेखकाला अजून शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी वेगळं लिहायची गरज काय? शिल्लक काय ठेवलं शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी तुम्ही लिहायला? त्याला फक्त तुमचं जरी कॉपी पेस्ट केलं तरी पुष्कळ बदनामी करायला. म्हणजे किती चुकीचं लिहिलं आहे आणि जे लिहिलं आहे ते किती छातीठोकपणे लिहिलं आहे की कोणाला न घाबरता ते आपल्याला इथं दिसतं. आणि चंद्रराव मोरेचा अपराध हा आहे की चंद्रराव मोरे शिवाजीच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडत नाही. चंद्रराव मोरे शिवाजी त्याच्यावर चुकीच्या कारणाने चालून येतो म्हणून त्याला बदत नाही. स्वाभिमानी आहे चंद्रराव मोरे, हा काय चंद्रराव मोरेचा अपराध आहे असं विनायक लक्ष्मण भावे इथं भासवायचा प्रयत्न करतात. आणि याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा द्यायची, एकटा चंद्रराव मोरे मारला असता ठीक होतं, सगळ्या कुटुंबाचा विध्वंस केला, जावलीमध्ये कत्तल माजवली, हत्याकांड घडवलं, जे उरले सुरले त्यांना देशोधडीला लावलं, नावगाव बदलून राहायला लावलं. एवढा शिवाजीने धुडगूस घातला. कशासाठी घातला? चंद्रराव मोरे मानी माणूस आहे म्हणून घातला. हे या पुस्तकावरून किंवा या विधानांवरून वाटतं. आणि लोक असा अर्थ काढून स्वतःची पुस्तकं लिहितात. ज्या लोकांना शिवाजी महाराजांवर चिखल उडवायचं आहे त्यांना एवढं पुरेसं आहे ना की हे जे लिहिलं आहे एवढं सामान पुरेसं आहे त्यांना चिखल उडवण्यासाठी, अजून स्वतःच्या मनाची त्यात भर घालून लिहिण्यासाठी. आणि हे सगळं लिहिणारा माणूस कोण आहे? हे सगळं लिहिणारा माणूस एका बकरीचं संपादन करणारा माणूस आहे. हे सगळं लिहिणारा माणूस मराठी दप्तरसारखी एखादी संस्था काढून तिथून मराठी इतिहासाची संसाधनं प्रकाशित करणारा, उजेडात आणणारा माणूस आहे. त्याने जर हे लिहिलं असेल आणि त्या काळामध्ये दुसरी साधनं कुणाला वाचायला सहज उपलब्ध नसतील, इंटरनेट उपलब्ध नसेल, तर त्याचा ग्रह काय होणार? शिवाजी महाराज कत्तलखोर आहेत, शिवाजी महाराज हत्याकांड घडवणार आहेत, शिवाजी महाराज सिरियल किलर आहेत. एकदा एका चंद्रराव मोरेला मारून त्यांचं मन भरत नाही. त्याच्या भाऊबंधांना मारतात, लहान लहान पोरांना मारतात, पुरुषांना मारतात, बाकीच्यांना देशोधडीला लावतात. हे सगळं कशासाठी करतात? चंद्रराव मोरे स्वाभिमानी बदत नाही म्हणून करतात. बघा, आणि हे सगळं लिहिलं आहे कुठल्या पुस्तकामध्ये की अफजल खान वध या पुस्तकाच्या पहिल्या 3 पानांमध्ये लिहिलं. अफजल खान वधामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांना हिरो मानता आणि चंद्रराव मोरेंच्या प्रकरणामध्ये त्याला विलन करून टाकता शिवाजी महाराजांना. त्यात पण अफजल खान वधाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यात पण कान्होजी जैद आणि इतर माणसांची भरपूर बदनामी केलेली आहे विनायक लक्ष्मण भावेंनी. म्हणजे जी माणसं
शिवाजी महाराजांना सहाय्य करणारे असतील किंवा कान्होजी जयदेंनी शिवाजी महाराजांना भरपूर सहाय्य केलं, ते शिवाजी महाराजांच्या पक्षात यायला मागे पुढे का होत होते त्याची वेगळी कारणं आहे. एकटेच कान्होजी जयदे नाही, बाकीचे लोक पण यायला मागे पुढे करत होते, म्हणून तुम्ही त्याची बदनामी करणार काय. ते कान्होजी जयदे मतलबी आणि दुटप्पी वागणारा माणूस होता असं लिहिलं आहे. मतलबी आणि दुटप्पी वागणाऱ्या माणसाच्या 3 पिढ्यांनी जीव दिला शिवाजी महाराजांसाठी. मग हे सत्य तुम्ही का दडवता तेव्हा. मग अशी चुकीची चिखलफेक करणं शिवाजी महाराजांविषयी आणि शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या माणसांविषयी मत कलुषित करणं, ह्या गोष्टी जाणून बुजून केल्यासारख्या वाटतात या पुस्तकामध्ये. ही सत्य आहे, ते वाचणाऱ्या माणसाला मी सांगायची गरज नाही, तुम्ही पण वाचलं तुम्हाला पण ही गोष्ट जाणवेल. कदाचित माझ्या एवढी नाही जाणवणार, एवढा अभ्यास नसेल त्यामुळे, पण मनात कुठेतरी आपल्या शंकेची पाल चुकत राहते, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, ते या गोष्टींमुळे वाटतं. ठीक आहे. आता हे इथपर्यंत झालं की, आणि हे बोलताना अजून काय बोलायचं की हुशारी बघा लोक कशी करतात इत्यादी इत्यादी. हाच काय तो मोरे यांचा अपराध आणि एवढ्याच करता त्याने कुटुंबाचा विध्वंस केला असे सांगण्याचा बहुतेक महाराष्ट्रीय बखरकारांचा रोख दिसतो. म्हणजे आता हे कोण म्हणतं आहे, महाराष्ट्रीयन बखरकार म्हणतात. कोण बखरकार म्हणतात. आज आपल्याकडे सगळ्या बकरी वाचायला उपलब्ध आहेत, सांगा कोण बखरकार म्हणतात. कुठल्या बकरीमध्ये कुठल्या महाराष्ट्रीयन बखरकाराने म्हणलं आहे की चंद्रराव मोरेचा अपराध होता की त्या चंद्रराव मोरे स्वाभिमानी माणूस होता, तो शिवाजीला शरण येत नव्हता म्हणून त्याचा स्वाभिमान मोडून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी हल्ला केला. कोण बखरकार म्हणतो. कोण बखरकार म्हणतो की शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेच्या कुटुंबाचा विध्वंस केला. नाव सांगा. तुम्ही एवढी पुस्तकं प्रकाशित केली तर नाव सांगा. नाव पण सांगत नाहीत. म्हणजे हे काय झालं की आधी आपण जे म्हणतो ते आपल्याला कळतं. मगाशी मी म्हणलो तसं की माणूस जेव्हा एखादी गोष्ट लिहितो तेव्हा त्याला कळतं की अरे जरा हे जास्तच आती लिहिलं आहे, लोकांच्या पचनी पडणार नाही, त्यामुळे काहीतरी सारवासारव करायला पाहिजे, म्हणून परत सारवासारव करणारं वक्तव्य पुढचं की असं बखरकारांचा म्हणण्याचा रोग दिसतो. माझं काही वाटत नाही. पण पुढे काय आहे, या प्रकरणाचा नीटसा उहापोह अजून झालेला नसून व तो करण्यास पुरे इतकी माहिती अजून उपलब्ध नाही. घ्या परत तेच आरोप करताय आणि आरोप केल्यावर परत म्हणताय की या प्रकरणाचा अजून पुरेसा उहापोह झालेला नाही आहे आणि उहापोह करणे इतकी माहिती उपलब्ध नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे की उहापोह झालेला नाही आहे, चर्चा झालेली नाही आहे, अजून या निष्कर्षाप्रत कुणी आलेलं नाही आहे आणि त्या निष्कर्षाप्रत कुठल्या येण्यासाठी अजून माहिती पण उपलब्ध नाही आहे, तरी पण तुम्ही असा आरोप कसा करू शकता एखाद्या व्यक्तीवर. की तुम्ही असं शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीवर असा आरोप कसा करू शकता. तुम्ही स्वतःच्याच तोंडाने म्हणताय. म्हणजे असं आहे की कोर्टात जायचं, एखाद्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, जजला त्याला म्हणायचं याला अटक करा, हा गुन्हेगार आहे. पण एक जज म्हणला पुरावे दाखवा, की ते पुरावे अजून उपलब्ध झालेले नाही आहेत. पुरावे उपलब्ध होणार आहेत, अजून उहापोह व्हायचं आहे, पण हा माणूस गुन्हेगार आहे, अटक करा. मग हे या प्रकारचं लिखाण आहे सगळं. हे पटणारं नाही आहे मनाला. पण याच्यामुळं काय झालं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची भरपूर बदनामी झाली. शिवाजी महाराजांवर चिखलफेक करणाऱ्या माणसांना भरपूर संधी मिळालेली आहे शिवाजी महाराजांचं चरित्र हनन करण्यासाठी या प्रकारच्या लिखाणामुळे. हे एकच पुस्तक नाही आहे, भरपूर पुस्तकं आहेत. अडून लिखाण करणारे पण भरपूर लेखक आहेत, मग अशी मी म्हणलं तसं. ठीक आहे. आता इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे की चंद्रराव मोरेच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलता येते. आता पुढं काय आहे की पुढं अजून वेगळी गोष्ट आहे. तर वेगळी गोष्ट काय आहे, याच वेळी शिवतर खोऱ्यात बाबाजीराव म्हणून कोणी पुंड होता त्याचाही कैद करून त्याचे डोळे काढले. आता जी बखर त्यांनी लिहिली आहे, संपादित केलेली आहे, त्याच्यामध्ये मगाशी मी काय म्हटलं की त्या बाबाजी महादेव म्हणून जो कोणी होता त्या ब्राह्मणास कैद केलं असं लिहिलं आहे शेणगावकर बकरीमध्ये. आपण मगाशीच बघितलं, त्यात काय डोळे काढले लिहिलं नाही. पण इथं तुम्ही म्हणता डोळे काढले. ठीक आहे, तुम्ही सभासदाच्या बकरीमध्ये लिहित असाल, म्हणत असाल. पुढे शके 1578 वैशाखात रायरी किल्ला घेतला, त्याच साली आश्विनात जाऊन सुपे प्रांत घेतला, त्याच सुमारास रोहिडा किल्ला घेऊन तिथला वतनदार देशमुख ठार मारला, मग तोही प्रांत शिवाजी महाराजांच्या हाती लागला. आता इथे जे सुपे प्रांत घेतला म्हणलं आहे, तो सुपे परगणा शिवाजी महाराजांनी आधीच घेतला आहे. म्हणजे येताच 12 मावळे काबीज केली आणि सुपे परगण्यामध्ये त्यांचा सावत्र मामाच राहत होता शिवाजी महाराजांचा. त्या मामांना पण कैद केलं आणि कैद करून परत शहाजीराजांकडे पाठवून दिलं आणि सुपे परगणा शिवाजी महाराजांनी तेव्हाच जिंकला आहे. जावली जिंकल्यावर सुपे परगणा नाही घेतलेलं ताब्यामध्ये. मग हे पण धडधडीत खोट आहे. त्याच्यानंतर रोहिडा किल्ला घेऊन तिथल्या वतनदार देशमुखास ठार मारले. आता माझा थोडा अभ्यास कमी आहे याच्याबद्दल, तर कोणी सांगा बाबा मला ठार मारले का खरोखर. मला तर काही वाटत नाही की शिवाजी महाराजांनी तिथल्या देशमुखाला ठार मारून रोहिडा किल्ला जिंकला असेल. कोणी आपले मित्र असतील इथे रोहिडा खोऱ्यामध्ये राहणारे किंवा तिथले आजूबाजूचे देशमुख वगैरे हा व्हिडिओ बघणारे, तर या गोष्टीची काही सत्य असतं ते असेल तर कृपया कमेंट करून खाली सांगा. या अजून एक आरोप करतात. म्हणजे इथे विनायक लक्ष्मण भावेंनी ठरवलेलंच आहे की शिवाजी महाराजांवर जी आरोपाची परंपरा आहे ती चालूच ठेवायची, थांबवायचीच नाही. मोरेंपुरतं थांबायचं नाही. शिवाजी महाराजांनी जे काही केलं
जो काही राज्य ताब्यात घेतलं, जो काही किल्ला ताब्यात घेतला, जे काही केलं ते तिथल्या माणसाला मारूनच घेतलं. शिवाजी महाराजांनी मुत्सद्देगिरीने कधी काही केलं नाही. सगळे किल्ले त्यांनी असेच घेतले, सगळे प्रांत असेच बळकावले. म्हणजे हे आता चंद्रराव मोरेचं हे वरचं लिहिलेलं प्रकरण जर कोणी वाचलं विनायक लक्ष्मण भावेंचं, परत हा खालचं लिहिलेलं वाचलं रोहिडा खोऱ्याचं, त्याचा भ्रम काय होईल नवीन माणसाचा, ज्याला इतिहास माहीत नाही त्याचा. अरे शिवाजीने तर सगळा मुलूक असाच घेतलेला दिसतोय. जिथं गेला तिथला देशमुख मारला, जिथं गेला तिथला राजा मारला आणि तो भाग ताब्यामध्ये घेतला. आता हे रोहिडा खोऱ्याचं जे लिहिलं ते माझ्या अजूनपर्यंत वाचण्यात आलं नाही. मी तेवढा त्या विषयामध्ये अजून खोलमध्ये अभ्यास नाही केलेला. कदाचित झालंही असेल तर मला सांगा तुम्ही. पण ते झालं असलं तरी त्याचा चंद्रराव मोरेशी संबंध लावायचा काय संबंध आहे? चंद्रराव मोरे वेगळा विषय आहे, रोहिडा खोऱ्यातला विषय वेगळा विषय आहे. त्याचा या विषयाशी काही संबंध नाही. मग ही जी गोष्ट आहे याने काय होतं की शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरते समाजामध्ये, द्वेषभावना पसरते. शिवाजी महाराजांबद्दल शिवाजी लुटारू होता, शिवाजी मारेकरी होता, शिवाजी हत्याकांड घडवणारा, नरशंस हत्याकांड घडवणारा कत्तलखोर होता, अशा प्रकारची धारणा पसरते. आणि म्हणून मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हणलं, त्याचं आपल्याला वाईट वाटायचं कारण काय? आणि आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना शिव्या द्यायचं तरी कारण काय? त्यांनी फक्त लुटारू म्हणलं लिहिलं, ते पण आपल्याच लोकांनी लुटारू म्हणलं म्हणून लिहिलं आहे. आणि त्यांनी तेवढा एकच शब्द वापरला म्हणून आपण पंडित जवाहरलाल नेहरूंना अजून शिव्या देतो. ते आपल्या माणसांनी काय काय लिहिलं आहे बघा. यांचं काय करायचं? हा एक मोठा समस्या आहे, मोठी आपल्या महाराष्ट्राची आपल्या मोठी समस्या आहे. शिवाजी महाराज मोठे होत नाहीत कारण आपण त्यांना मोठं होऊ देत नाही, ही मोठी समस्या आहे. आता एक शेवटचा पॅराग्राफ बघू आपण, हे लिहिलेला विनायक लक्ष्मण भावेंनी. याच्यामध्ये पण त्यांनी अजून एक वेगळी मखलाशी केली. इथे त्यांनी प्रतापगड किल्ल्याबद्दल लिहिलं आहे. तर प्रतापगड किल्ल्याबद्दल काय लिहिलं ते मी वाचून दाखवतो. याचप्रमाणे शिवाजीला सर्वभर यश येत गेले, त्याचा मुलूकही वाढतच गेला. जावळीचे राज्य फार जुने होते तेव्हा कदाचित तेथे पुन्हा कधी गडबड होईल असे जाणून जावळीच्या वरच्या अंगाला एक उंच डोपऱ्या नावाचा डोंगर होता. त्यावर शिवाजीने एक किल्ला बांधला. हा बांधण्याचे काम शिवाजीने आपला इमानी व मेहनती नोकर मोरो त्रिमल पिंगळे यास सांगितले. जावळीस पैसा खजिना सरंजामाई मुबलक मिळाला होता. तेव्हा मोरोपंतानेही हे काम फार मेहनतीने व उत्कृष्ट केले. किल्ल्यावर पुरातन केदारेश्वराचे देऊळ होते, तेही नीट बांधले. जवळच शिवाजी राजास राहण्यास असा टुमदार लहानसा वाडा बांधला. मोरोपंताने बांधलेल्या या भव्य किल्ल्यास शिवाजीने प्रतापगड असे नाव दिले. यावर 1500 सिबंदी ठेवली व गस्ती करता ठिकठिकाणी पहारे देखील ठेवले. आता बघा की केदारेश्वरचं देऊळ बांधलं असं लिहिले प्रतापगडवर, भवानी मातेचं देऊळ बांधलं असं लिहिलेलं नाही. म्हणजे ही पण काय एक मूलभूत चूक आहे की एक गोष्ट माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही ना. तुम्ही तर बखर संपादित केले, परत तिथे झालं. तुम्हाला शिवाजी महाराजांनी केदारेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार केला पण असेल, पण भवानी मातेचं मंदिर बांधलं हे आलं पाहिजे ना तुमच्या पुस्तकामध्ये. पुढे तुम्ही अफजल खान वधाच्या वेळेला भवानी मातेचा उल्लेख कराल, पण सुरुवातीला नाही करणार किल्ला बांधला त्यावेळेला. दुसरी गोष्ट, किल्ला बांधण्याचं सगळं श्रेय शिवाजी महाराजांना द्यायच्याऐवजी मोरोपंत पिंगळ्यांना देऊन टाकलं त्यांनी. मोरोपंत पिंगळ्यांबद्दल काही कोणाची तक्रार असायचं कारण नाही आहे. शिवाजी महाराजांबरोबर ज्या माणसांनी संपूर्ण आयुष्य घालवलं की हयात शिवाजी महाराजांनी इतके श्रम केले, ज्या माणसांनी ज्यांना उदंड आयुष्य लाभलं. शिवाजी महाराजांचे बाकीचे काही जोडीदार होते त्यांना एवढं उदंड आयुष्य लाभलं नाही. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, प्रतापराव गुजर असतील, अजून भरपूर लोक आहेत जे सवंगडे असतील, जे शिवाजी महाराजांबरोबर प्रथमपासून होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या शेवटापर्यंत राहण्याचं उदंड भाग्य लाभलं नाही. मोरोपंत पिंगळेंना ते भाग्य लाभलं की शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळापासून ते शिवाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत ते शिवाजी महाराजांबरोबर होते. आणि शिवाजी महाराजांनी जे जे काम सांगितलं ते काम त्यांनी चोख केलं. मोरोपंत पिंगळ्यांच्या कामाबद्दल बाकी ते राजाराम महाराजांना मंचकारोहण करण्याच्या कटात त्यांचं नाव आलं ती वेगळी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल आपण वेगळ्याने बोलू. पण त्यामध्ये पण त्यांचा तेवढा दोष नव्हता, एवढं फक्त संक्षिप्तपणे सांगतो आहे आपण. ते अनाजी दत्तोची सर्व करणी होती, बाकीचे लोक फरफटले त्याच्यामध्ये, त्यात मोरोपंत पिंगळे पण फरफटले. कोणाशी बाजू घ्यावी त्यांना कळलं नाही त्यावेळेला, ही गोष्ट झाली. पण जर विचार केला आपण तर मोरोपंत पिंगळेंनी सर्व आयुष्य शिवाजी महाराजांबरोबर घालवलं. अनेक लढाया लढल्या, पेशवेगिरी केली, मुत्सद्देगिरी केली, पडेल ते काम केलं सगळं, त्यांच्याबद्दल कुणाचा दोष नाही. पण इथे किल्ला शिवाजीने बांधला म्हणत नाहीत, इथे किल्ला मोरोपंत पिंगळेने बांधला म्हणतात. म्हणजे मुद्दाम जाणून बुजून असं दाखवायचं काम आहे इथं की मोरोपंत पिंगळे हे इमानी मेहनती नोकर होते. आता इमानी मेहनती मोरोपंत पिंगळेच होते का फक्त? कान्होजी जेधे इमानी मेहनती नव्हते, ज्यांनी शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या मोहिमेमध्ये फार मदत केली, जावळीच्या मोहिमेमध्ये पण फार मेहनत केली. बाकीचे लोक जे शिवाजी महाराजांबरोबर लढले त्यांना या पुस्तकामध्ये पुढे जाऊन कधी इमानी मेहनती म्हणलेलं नाही आहे विनायक लक्ष्मण भावेंनी. ते सगळे मतलबीन दुटप्पी आहेत. इमानी मेहनती कोण आहेत?
फक्त मोरोपंत पिंगळे आहेत. आता का आहे ते त्याचा विचार तुम्ही करा. आणि या मोरोपंत पिंगळेंना श्रेय देतात ते किल्ला बांधण्याचं, शिवाजी महाराजांना श्रेय देत नाहीत की एवढी अचूक जागा शिवाजी महाराजांनी निवडली आणि त्या ठिकाणी किल्ला बांधला. खरं तर हे श्रेय शिवाजी महाराजांचंच आहे. त्याचं कारण हे आहे की किल्ला बांधणं गरजेचं होतं त्या ठिकाणी. जर तुम्ही ते किल्ल्याची जर जागा जाऊन बघितली तिथे, मी पुष्कळ वेळा गेलो, दरवर्षी पण जातो तिथे, मला तो किल्ला खूप आवडतो. ती जागा अशी आहे की जावळी हे जे चंद्रराव मोरेचं गाव आहे त्याच्या गावाच्या डोक्यावरच किल्ला येतो. म्हणजे उद्या चंद्रराव मोरेच्या गावातून कोणी शिवाजी महाराजांविरुद्ध बंडाळी करू शकणार नाही. तिथे 1000-1500 शिबंदी असेल, एवढा बळकट किल्ला असेल तर. म्हणजे शिवाजी महाराजांनी ते बंदोबस्त करून ठेवला की परत जावळीतून कोणी बंडाळी करू नये. त्याच्यानंतर तो किल्ला अशा नाक्यावर आहे की व्यापारी मार्गावर आहे. तिथून जाणारा व्यापार जो कोकणातला आहे तो व्यापार आपल्याला रक्षण करता येतो किंवा आपल्या ताब्यामध्ये ठेवता येतो. त्याच्यानंतर तो किल्ला अशा ठिकाणी आहे की तिथून तुम्ही कोकणात पण उतरून जाऊ शकता आणि घाटावर पण येऊ शकता. किल्ल्याला वेढा घातला तुम्हाला दोन्ही बाजूने रसद येऊ शकते. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी किल्ला आहे. मग शिवाजी महाराजांच्या या कल्पकतेचं एक शब्द तरी वर्णन करा की किल्ला बांधताना तुम्ही या किल्ल्याबद्दल तुम्ही बोलताय ना, एक शब्द तरी म्हणा ना की शिवाजी महाराजांनी हे केलं. तेव्हा शिवाजी महाराजांचं किल्ला बांधण्याचं किंवा जागा निवडण्याचं जे कल्पकता आहे, त्यांची जी समयसूचकता आहे किंवा दूरदृष्टी आहे, त्याच्याबद्दल एका शब्दानेही त्यांना श्रेय देत नाहीत. विनायक लक्ष्मण भावे या प्रतापगडच्या किल्ल्याबद्दल या पॅरेग्राफमध्ये एका शब्दाने श्रेय देत नाहीत. सगळं श्रेय मोरोपंत पिंगळ्यांना देऊन टाकतात. दिलं त्याच्याबद्दल काय वाद नाही, मोरोपंत पिंगळ्यांबद्दल कोणालाच तक्रार नाही, पण एक तरी शब्द शिवाजी महाराजांबद्दल बोला ना तुम्ही. मग ही पण काय आहे की इथे आकस दिसून येतो आपल्याला की विनायक लक्ष्मण भावेंचा कदाचित काहीतरी आकस आहे शिवाजी महाराजांवर, काहीतरी शिवाजी महाराजांवर राग आहे. म्हणून शिवाजी महाराजांबद्दल चांगलं बोलायचं टाळतायत. शिवाजी महाराजांचं आपण म्हणतो की 2 शब्द आपण म्हणतो की कौतुकाचे, ते बोलायचं टाळतायत ते, की शिवाजी महाराजांचं नाव पण घेत नाहीत एखाद्या गोष्टीमध्ये. एवढं त्यांना चंद्रराव मोरेच्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांचा राग आला. आता का आला आहे ते त्यांनाच माहिती. आता आपण कोणी नाही त्यांना विचारायला जाऊ शकत, म्हणून ही गोष्ट आहे. त्यानंतर शेवटची एक ओळ लिहिली की प्रतापगडचं काम पुरे झाल्यानंतर हस्तगत केलेल्या प्रांताचा नीट बंदोबस्त केला. मग जुन्नर व अहमदनगरकडे शिवाजीने धुमाळी मांडली. ठीक आहे, प्रतापगडचं काम किल्ला पूर्ण झाला बांधून, बाकीचे किल्ले ताब्यामध्ये आले. शिवाजी महाराजांना जावळीमध्ये लक्ष ठेवायची गरज नाही, जावळीच्या मुलकाचा बंदोबस्त लागला, शिवाजी महाराज दुसरीकडे निघून गेले. पण हे जे काही लिहिलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या किंवा शिवाजी महाराजांबद्दल आदर राखणाऱ्या एखाद्या माणसाच्या जीवाचा थरकाप झाल्याशिवाय राहणार नाही. एक काय लिहिलं आहे शिवाजी महाराजांबद्दल आणि आपल्याच माणसाने लिहिलेलं आहे. आता मागाशी मी म्हटलं किंवा आपण चर्चा केली, त्या अर्थाने जर आपण विचार केला तर याला पुरावा काहीच नाही आहे किंवा संदर्भ काहीच नाही. तुम्ही पण त्यांचं पुस्तक वाचून बघा, त्यांनी खाली काहीच लिहिलेलं नाही आहे. आणि ज्या माणसाने बकरी वाचलेल्या आहेत, जसं आता आपण एक बकरीचा रिव्ह्यू करतो किंवा एका बकरीमधली गोष्ट बघतो, बकरीतले संदर्भ देतो, तर कुठल्याच बकरीमध्ये याच्यामध्ये जे जे काही आरोप केलेले त्या पुस्तकामध्ये त्या आरोपांचं कुठल्याच बकरीमध्ये समर्थन केलेलं आढळत नाही. त्याच्याबद्दल संदर्भ लागत नाही. कुणीही बकरकाराने तसं काही म्हणलेलं नाही. स्वतः त्यांनी जी बकर संपादित केली आहे शेणगावकर बकर विनायक लक्ष्मण भावेंनी, त्याच्यात पण काही म्हणलेलं नाही. म्हणजे या गोष्टी त्यांनी जाणून बुजून लिहिल्या असाव्यात असं म्हणायला वाव आहे. त्याचं कारण काय आहे की 2च वर्षापूर्वी त्यांनी शेणगावकर बकर संपादित केली होती हे पुस्तक लिहिण्याच्या आधी. मग 2 वर्षापूर्वी तुम्ही बकर संपादित केली, ते त्यात जे काही तुम्ही संपादन केलं ते कसं काय विसरू शकता तुम्ही 2 वर्षामध्ये हे पुस्तक लिहिताना? किमान आपण काय करायला पाहिजे होतं, तर एवढी तरी मर्यादा पाळायला पाहिजे होती की दुसऱ्यांच्या बकरीतलं सोडून देऊ आपण, पण आपल्या बकरीपुरती तरी मर्यादा पाळली पाहिजे ना आपण, की त्यात जे नाही आहे ते तरी आपल्या पुस्तकामध्ये लिहू नये म्हणून. मग ही पण गोष्ट इथे झालेली दिसत नाही. थोडक्यामध्ये जर बोलायचं म्हणलं की काही गोष्टी आहेत याच्यामध्ये की आता दुसरी गोष्ट मगाशी बोलता बोलता सांगायची राहून गेली की शेणगावकर बकरीमध्ये असं म्हणतात की चंद्रराव मोरेच्या 12 भावांनी मिळून शिवाजी महाराजांना जाऊन सामील झाले आणि त्यांनी राज्याचा भेद केला आणि चंद्रराव मोरेला बुडवलं आणि मन पडली 12 बाई बुडवली चंदरराई असं म्हणतात त्या शेणगावकर बकरीमध्ये विनायक लक्ष्मण भावे. आणि स्वतःच्या अफजल खानाचा वध या पुस्तकामध्ये काय म्हणतात की निर्वंश करून टाकला, मोऱ्यांच्या घराण्यातला एक पुरुष शिल्लक ठेवला नाही, कत्तल उडवून टाकली, नेमती मुलं मारली, आजान बालकं मारली, बापाचा गुन्हा केला म्हणून पोराला मारला, जे जगले वाचले ते नाव बदलून जगले वाचले राहिले, ते सर्व नुसतं शिवाजीने कत्तल हत्याकांड धुमाकूळ करून मोऱ्यांच्या घराण्यातला एक माणूस शिल्लक ठेवला नाही हे तुम्ही तुमच्या पुस्तकात म्हणता. आणि त्याच्या 2 वर्ष आधी जी तुम्ही बकर संपादित केली त्यात असं म्हणता की मोऱ्यांचीच माणसं शिवाजी महाराजांना सामील झाली होती, त्यांनीच भेद केला आणि चंद्ररावला बुडवला. म्हणजे हा किती विरोधाभास आहे. या गोष्टी काय सांगतात की या गोष्टी आपल्याला सांगतात की एखाद्या माणसाने एखादी बकर जरी संपादित केली असली
तरी त्या संपादित केलेल्या बकरीवर त्या माणसाने किंवा त्या माणसावर पण विश्वास ठेवू नका. याचे डळडळीत उदाहरण जे काही म्हणून त्या बकरीमध्ये त्या माणसाने लिहिलेलं आहे ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तपासून बघा, दुसरे पुरावे बघा. एक बकर जर एकापेक्षा जास्त माणसांनी संपादित केलेली असतील तर त्या बकरीची जी दुसरी व्हर्जन्स असतील त्या दुसऱ्या आवृत्त्या पण वाचून बघा. एकाच माणसावर विसंबून राहू नका. एक माणूस बकरीमध्ये एक लिहितो आणि स्वतःच्या पुस्तकामध्ये एक लिहितो, याचा हा ढळढळीत पुरावा आहे. म्हणून मी पण नेहमी म्हणतो की सभासदाची बकर असेल किंवा इतर कुठली दुसरी बकर असेल, ती बकर एकापेक्षा जास्त माणसांनी संपादित केली असेल तर तुम्ही त्या सगळ्या बकरीच्या आवृत्त्या वाचा. म्हणजे फक्त विका राजवाड्यांच्या आवृत्तीवर अवलंबून राहू नका, विनायक लक्ष्मण भावेंच्या आवृत्तीवर अवलंबून राहू नका. सगळ्या आवृत्त्या वाचा. तुम्हाला त्या माणसांच्या विचार पद्धतीतला फरक जाणवेल. परत त्या माणसाने बकर लिहिली असेल आणि त्याच माणसाने दुसरं काही पुस्तक लिहिलं असेल ते पुस्तक पण वाचा. तो तेच लिहितो आहे का वेगळं लिहितो आहे काही ते तपासून बघा आणि मग काय ते खरं खोटं करा. आपल्याकडे काय होतं की आपण सभासदाची बकर म्हणलं की डोळे झाकून विश्वास ठेवतो. विका राजवाडे म्हणलं की आपण काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. विनायक लक्ष्मण भावेंनी बकर संपादित केली म्हणलं की त्यांनी अफजल खानाचा वध हे पुस्तक बरोबरच लिहिलं असेल असं धरून चालतो आपण. आणि त्याच्यामुळं समाजामध्ये तेढ वाढते. ज्ञान तर कोणाचंच वाढत नाही. एकमेकांशी आपण चुकीच्या कारणांसाठी भांडत बसतो. शिवाजी महाराजांची बदनामी होते ती तर वेगळीच गोष्ट आहे, तर ते इथं काही त्याच्याबद्दल बोलायचंच काही कारण नाही. पण या सगळ्या गोष्टी आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजेत. मला स्वतःला पण असं वाटतं की 1919 साली कोणी एखादी बकर संपादित केली असेल तर आजच्या नवीन पिढीतल्या लोकांनी पण परत ती बकर संपादित केली पाहिजे. कारण आता नवीन काळामध्ये नवीन पुरावे समोर आलेले आहेत. जे पुरावे समोर आले त्याच्यात तळटिपा त्या बकरीच्या संपादनामध्ये लिहिल्या पाहिजेत खाली की ही बकर जेव्हा संपादित केली गेली होती 1919 साली तेव्हा या गोष्टी समोर आल्या नव्हत्या. आज पुराव्याने ही गोष्ट समोर आली आणि असं दिसतंय की या बकरीमधलं हे जे वर्णन आहे हे चुकीचं आहे किंवा या बकरीमधलं हे जे वर्णन आहे ते बरोबर आहे किंवा या बकरीमधले वर्णन ते या पत्राशी या शकावलीशी जुळतं. अशा नवीन अनुषंगाने आपण नवीन पिढीतल्या लोकांनी हे काम चालू केलं पाहिजे. जे विका राजवाडेंनी पण या गोष्टीला समर्थन दिलं होतं. विका राजवाडे नेहमी म्हणत असत की प्रत्येक पिढीने आलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, बोललं पाहिजे, एकाच माणसावर विसंबून नाही राहिलं पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये विचार पद्धतीमधले दोष निर्माण होतात. जी त्या बकर संपादन करणाऱ्या माणसाची विचार पद्धती होती 100 वर्षापूर्वी तीच विचार पद्धती आज आपल्यावर लादली जाते किंवा आपण ती स्वीकारतो कळत नकळत. नवीन सत्य समोर यायला ही गोष्ट घातक आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की नव्याने आपण सगळ्या लोकांनी फक्त जय भवानी जय शिवाजी नारे देत फिरणं बंद केलं पाहिजे. गड किल्ल्यांवर आपण मशाली घेऊन फिरतच असू तर थोड्या ज्ञानाच्या मशाली पण आपण पेटवल्या पाहिजेत. आपण स्वतः संशोधनामध्ये उतरलं पाहिजे. आपण स्वतःने नव्याने अर्थ लावले पाहिजेत गोष्टींचे. नव्या पुराव्यांची चिकित्सा केली पाहिजे. त्यांचे सांधे कुठं जुळतात ते बघितलं पाहिजे आणि सत्याचे धागेदोरे अजून कसे मजबूत करता येतील त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. याचाच अर्थ काय झाला शेवटी की सगळे जे आरोप आहेत शिवाजी महाराजांनी हत्याकांड केलं हे खोटे आहेत. हे आज आपण एक उदाहरण पाहिलं फक्त विनायक लक्ष्मण भावेंच्या पुस्तकाचं. अजून त्यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन कोणी लिहिलं असेल किंवा अजून कोणाला फारच वाटत असेल शिवाजी महाराज फार खुनी वगैरे आहेत आणि शिवाजी महाराजांनी जावलीवर फार अन्याय केला किंवा अत्याचार केला असं कोणी लिहिलं असेल, लिहू शकतात माणसं, लिहायला काही हरकत नाही. जर त्यांच्याकडे काही पुरावे सापडले तर त्यांनी अवश्य लिहावं. एखादं पत्र सापडलं किंवा शिवाजी महाराजांच्या शत्रूने जरी लिहिलेलं सापडलं की शिवाजी महाराजांनी हत्याकांड घडवून आणलं मोऱ्यांचं म्हणून, म्हणजे आदिलशाह, निजामशाह, कोणी असेल कुतुबशाह, मी तर ते म्हणतो त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की एखादा फ्रेंच किंवा पोर्तुगीज डच पत्रव्यवहार किंवा कंपनीच्या रेकॉर्डमध्ये जरी कुठं सापडलं की शिवाजी महाराजांनी कारण नसताना जावलीमध्ये अनेक मोऱ्यांचा जीव घेतला तर ते तरी रेकॉर्ड घेऊन यावं त्यांनी, जर ते तसं म्हणत असतील तर. तसं सापडलं तर पुराव्यानिशी बोलायला काही हरकत नाही. पण तसं नाहीच आहे, कुठं घडलेलंच नाही तर आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार ही परिस्थिती आहे. जर असेल तर कुठे घेऊन यावं, त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. पण जर नसेल तुमच्याकडे तर विनायक लक्ष्मण भावे जशी बदमाशी करतात तसं करू नये. आरोप करायचा आणि आरोप केल्यानंतर म्हणायचं की अजून तर काही याच्याबद्दल चर्चा करणे इतके पुरावे जमा झालेले नाहीत, अजून तर काही आपण बोलू शकत नाही, अजून या विषयाचे निष्कर्ष निघत नाही, उहापोह चालूच आहे, अशा पद्धतीनं आरोप करू नये. आधी पुरावा गोळा करावा मग आरोप करावा. नाहीतर विनाकारण काय होतं की आपल्याच मराठ्यांच्या इतिहासाची आपण बदनामी करतो आहोत. आणि किमान शिवाजी महाराजांसारख्या माणसाची तर बदनामी करू नये. ज्या माणसामुळे आज महाराष्ट्र घडला आहे त्याची तर पुरावे वाचून कोणी बदनामी करू नये, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांनी कधी, आणि महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चंद्रराव मोऱ्यांचा विषय नाही की आजपर्यंत जेवढ्या लढाया झाल्या त्या लढायांमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या लढाया झाल्या तेवढ्या लढायांमध्ये कधी शरण आलेल्या कुठल्या माणसाला सुडाने मारलं शिवाजी महाराजांनी, त्याचं तरी एकतरी उदाहरण सांगू. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासात उदाहरणच नाही की त्यांनी शरण आलेल्या माणसावर सुडाने काहीतरी कारवाई केली त्याची. तर चंद्रराव मोरेवर का करतील, काही कारणच नाही. आपण बाकीच्या देशमुखांच्या बाबतीमध्ये बघतो की समजा बादल देशमुख असतील,
तर ते सुरुवातीच्या काळामध्ये विरोध केल्यानंतर जी काही लढाई झाली त्याच्यानंतर जे लोक शरण आले त्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या पदरी ठेवून घेतलं ना, त्यांना त्यांचं मानमत्राप दिला, त्यांना त्यांचं नाव लौकिकाला चढवलं, नाही चढवलं त्या लोकांना बाकीचे लोक असतील त्यांना पण शिवाजी महाराजांनी अशाच पद्धतीने स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेतलं. मग शिवाजी महाराज फक्त मोऱ्यांना मारायचं पातक स्वतःच्या डोक्यावर का घेतील? एवढे शिवाजी महाराज मोरे शिवाजी महाराजांसाठी एवढे महत्त्वाचे का होते, का मोठे झाले? महत्त्वाची गोष्ट ही आहे, लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे की मोरे असोत नाही तर अजून कोणी असो, जावलीचा प्रांत शिवाजी महाराजांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा होता. तो स्वराज्यामध्ये असणं गरजेचं होतं स्वराज्याच्या संरक्षणासाठी. मग जावलीच्या प्रांताच्या विरोधामध्ये जो येईल जावलीचा प्रांत स्वराज्यामध्ये सामील करण्याच्या त्याचा निपात करणं शिवाजी महाराजांना गरजेचंच आहे. ऐकत नाही समजावून सांगू तर निपात करणं गरजेचं आहे. मग तिथे दुर्दैवानं मोरे होते म्हणून त्यांचा नंबर लागला. मोरेंच्या जागी अजून जरी दुसरे कोणी असते, सुर्वे, दळवी, बादल, जेदे अजून कोणी असते तरी शिवाजी महाराजांनी त्यांचा निपात केलाच असता. आडनावानी काही फरक नाही पडत. जावली स्वराज्यामध्ये येणं महत्त्वाचं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. फक्त आणि फक्त अशा प्रकारची कृत्य करणं, जर एखादा माणूस राजा होत असेल तर फक्त आणि फक्त काही काळापुरता राजा होतो, त्याचं इप्सित साध्य नाही होते. स्वराज्य तर स्थापन करताच येत नाही अशा प्रकारची दहशत माजून मगाशी मी बोललो तसं. त्यामुळे शिवाजी महाराज या गोष्टी करणार नाहीत, करायचं काही कारण पण नाही. आणि केलं असलं तर तसं कोणी लिहून पण ठेवलेलं नाही कुठे. जे काही आहे ते फक्त तोंडी गोष्टी आणि स्वतःच्या मनाच्या आडाखे आणि आकसाने शिवाजी महाराजांवर विनाकारण अशा पद्धतीचे आरोप करणं आपण थांबवलं पाहिजे. विषय फक्त चंद्रराव मोरेंच्या प्रकरणाचा नाही आहे, विषय बाकीचे पण विषय आहेत इतिहासामधले. मराठ्यांच्या इतिहासामध्ये अशी कित्येक गोष्टी तुम्हाला आढळून येतील. फक्त शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराजांच्या बाबतीत आहेत, शाहू महाराजांच्या बाबतीत, पहिले शाहू महाराज जे आहेत त्यांच्या बाबतीत आहेत. लोक आकसाने त्यांच्या विरोधामध्ये विधानं करतात. कुठले तरी काहीतरी पुरावे नसतात पण त्यांच्याकडे असतात, ते पण विश्वसनीय नसतात. त्याच्या आधारे काहीतरी आरोप करतात. ज्यावेळेला आपण पुढे विषयावर त्या चर्चा करू तेव्हा आपण बोलूच ते. पण ही पद्धतच रुजलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की आपल्याला वाटतं म्हणून बोलायचं, परत सारवासारव करायची नाही, याच्यावर अजून पुरावे गोळा होण्याची गरज आहे, परत अजून म्हणायचं की नाही असं झालेलं असलं पाहिजे. म्हणजे ही जी बदमाशी करायची पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सवय आहे, ती आपल्या महाराष्ट्रातल्या एका जमातीला आहेच कायमस्वरूपी. त्यांना बरं नाही वाटत काय झालं तरी, कोणाचं नाव लौकिक होतो तर त्याला कसा बट्टा लावता येईल, ही आपल्या महाराष्ट्राला लागलेली आपण म्हणतो एक कीड आहे आपल्या वैचारिकतेला लागलेली. ती काही आपण एका व्यक्तीला किंवा एका लेखकाला कुठल्या नावं नाही ठेवू शकत त्याच्याबद्दल. आणि जोपर्यंत आता विनायक लक्ष्मण भावेंबद्दलचा प्रश्न आहे, त्यांनी एवढं सगळं लिहिलं आहे ते, तर त्यांनी बाकीचे जे काम केलेलं आहे इतिहास संशोधनाच्या कामामध्ये, तर ते काम बघता मला असं वाटतं की जर आज विनायक लक्ष्मण भावे असते, मग त्यांनी त्यावेळेला काही आकसाने लिहायचं ते लिहिलं असेल त्यावेळेला, पण आज जर खरोखर ते जिवंत असते आणि आपण त्यांना हे सगळे पुरावे नेऊन दाखवले असते तर कदाचित त्यांनी त्यांचा जे लिहिलेलं आहे त्या पुस्तकातली वाक्य माघारी परत घेतली असते. तेवढा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला असता असं जेवढं मी त्यांना ओळखतो, इतर जी काही पुस्तकं लिहिलीत त्यांनी त्याच्यावर मला वाटतं आहे. पण दुर्दैवाने त्यांना त्यावेळेला ते पुरावे नसतील किंवा काही राग असेल शिवाजी महाराजांच्या मनात म्हणून त्यांनी लिहिलं असेल. पण त्यांनी लिहिलं आहे म्हणून आपण परत ते एकाचं दोन करून सांगायची गरज नाही. आपण तरी आपलं डोकं चालवलं पाहिजे. मग एकाने शिवी दिली म्हणून दुसऱ्याने द्यायचं काही कारण नाही, दुसऱ्याने तरी विचार केला पाहिजे ते त्यांना. मग ही या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींचा. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेताना तर फारच विचार केला पाहिजे, कारण गोष्टी फार नाजूक आहेत. इथं अशी परिस्थिती आहे की कधी शिवाजी महाराजांचं चरित्र हनन करायला एखादी संधी भेटते, कधी त्याच्यावर पुस्तक लिहितो, अशी अहमिकाच लागले काय अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे जर आपण खरोखर शिवाजी महाराजांच्या अनुयायी असून शिवाजी महाराजांवर प्रेम करत असून तर आपण पुराव्यांची भाषा बोलली पाहिजे, आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, आपण विवेकाने विचार केला पाहिजे, तर्कनिष्ठेने वागलं पाहिजे. आणि सत्य गोष्ट समोर आणत असताना देखील की एखादा माणूस असत्य बोलला असेल त्या माणसाबद्दल आकस नाही ठेवला पाहिजे, पण आपण सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. या सगळ्या गोष्टी जरी या भागातून आपण शिकू शकलो तरी हा भाग आपण जर मालिकेचा बनवला तो बनवण्याचं उद्दिष्ट सफल झालं असं मला वाटतं, होईल असं मला वाटतं. एवढं जरी झालं तरी पुरेसं आहे, बाकी काही जास्त अपेक्षा नाही याच्यातून. तर आज आपण इथेच थांबूयात. उद्या आपण चर्चा करूया की दिग्विजय बखरीमध्ये शिवाजी महाराजांबद्दल काय काय आरोप केलेले आहेत, जदुनाथ सरकारांनी काय केलेलं आहे, जे शिवाजी महाराजांवर खोटे आरोप केलेले आहेत त्याला सभासद बकर, दिग्विजय बकर आणि शेणगावकर बकर आणि सप्तचरित्रात्मक चरित्र शिवाजी महाराजांचं ज्याला आपण चिटणीस बकर म्हणतो, या बकरींचा आधार दिलेला आहे. तर आपण या बकरींचा रिव्ह्यू करणारच आहोत की जे जदुनाथ सरकारांनी म्हणलं आहे ते खरोखर या बकरींमध्ये लिहिलं आहे का आणि ते आरोप खरे आहेत का त्याच्यासाठी. तर पुढचा जो आपला 5वा भाग असणार आहे तो श्री दिग्विजय बकर असणार आहे. त्याच्याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे तुम्हाला विवेचन कसं वाटलं मला तुम्ही कमेंट करून कळवा. आपल्या सर्वांच्या प्रेमाची आणि लोभाची गरज आहे. जर काही चुकलं असेल तर ते पण सांगा, जर काही सुधारणा असतील तर त्या पण सांगा.
नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ नवीन बनवले की पाहायला मिळतील. आता आपण इथे थांबूयात. जय महाराष्ट्र, जगदंबा.